नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत निरंजन वेलणकर. त्यांनी नमस्कार. आताच दक्षिण भारत सायकल मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. त्याबद्दल सर्वप्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. त्यांचे अनेक अनुभव आणि वेगवेगळ्या विषयांबद्दल त्यांचं मत किंवा त्यांनी यामधून त्यांना काय नवीन मिळालं ह्या सगळ्यांबद्दल जाणून घेण्याची मला खूप उत्सुकता आहे आणि तुम्हाला सगळ्यांना पण आहे. तर आपण सुरू करूयात. मला आधी आपण थोडीशी पार्श्वभूमी जाणून घेऊया. आधी तू थोडंसं सांगशील का आम्हाला की या सायकल एक्सपिडिशन बद्दल, म्हणजे काय रूट होता किंवा किती किलोमीटरची होती, किती दिवसांची होती, असं जनरल एक थोडंसं परिचय. सायकलचे मी असे प्रवास भरपूर केलेले आहेत, त्याच्यामुळे तशा प्रवासांचा अनुभव होता मला. आणि सायकलवरती जेव्हा असे प्रवास केले तेव्हा लक्षात आलं होतं की एक माध्यम म्हणून सायकलला व्हिजिबिलिटी खूप चांगली आहे आणि आपण लोकांसोबत एखाद्या विषयावरती बोलू शकतो, लोकांसोबत कनेक्ट होऊ शकतो. तर म्हणून योगा फॉर फिटनेस, आरोग्यासाठी योग असा विषय घेऊन हा सायकल प्रवास केला आणि 20 दिवसांचा प्रवास होता. दक्षिण भारतामध्ये 1850 किलोमीटर असा रूट ठरवला होता आणि त्यामध्ये वेगवेगळ्या योग संस्था ज्या आहेत योग विषयावर काम करणाऱ्या, तर त्यांना भेट द्यायचं ठरवलं होतं. आणि परभणीतली जी निरामय योग प्रसार संशोधन संस्था आहे, तर त्यांच्या वतीने हा पूर्ण प्रवास आणि हा संवाद करायचा असं ठरवलं होतं. अच्छा, ही खूपच नवीन संकल्पना आहे. एक तर इतका मोठा सायकल प्रवास आणि इतका सलग करायचा, तोही वेगवेगळ्या ठिकाणी, आणि त्याशिवाय एक विषय घेऊन, ही खूपच नवीन आणि छान संकल्पना आहे, परिणामकारक सुद्धा आहे. तर त्याबद्दल खरंच तुझं खूप खूप अभिनंदन. मला तुला सर्वप्रथम हे विचारावं असं वाटतं की तुझ्या आयुष्यामध्ये की सायकल ह्या गोष्टीची सुरुवात कशी झाली, किंवा आपण इतक्या मोठ्या प्रकारच्या सायकल मोहिमा कराव्यात किंवा इन जनरल सायकल मोहिमा कराव्यात याबद्दलची प्रेरणा तुला कशी मिळाली किंवा कधी मिळाली? त्याचं म्हणजे तसं थोडं इंटरेस्टिंग आहे. मी जेव्हा अगदी शाळेमध्ये होतो त्यावेळेस सुद्धा मला असं वाटायचं कधी की 30-40 किलोमीटर अंतर आपण सायकल प्रवास करावा किंवा परभणीपासून मामाच्या गावाला म्हणजे 80-85 किलोमीटर सायकल प्रवास करावा, असं एक स्वप्न तेव्हा पडून गेलं होतं. पण ते काही तेव्हा प्रत्यक्षात नाही आलं. नंतर कॉलेजमध्ये असेपर्यंत मी सायकलवरती जात होतो. फर्स्ट इयरला असेपर्यंत पुण्यामध्ये पण मी शिकायला गेलो तेव्हा सायकल चालवली होती. पण 2003 ते 2013 ही 10 वर्ष सायकल बंद होती. आणि 2013 मध्ये मला हळूहळू ट्रेकिंगची आवड लागली. मी बाहेर फिरायला लागलो. तर जेव्हा लडाखमध्ये आम्ही फिरत होतो त्यावेळेस मी तिथे काही जण सायकलवरती खारदुंगसारख्या ठिकाणी जाताना बघितले आणि ते बघून मला कुठेतरी वाटलं की अरे असं सायकलवरती फिरलं तर किती मजा येईल. आणि नंतर माझे काही मित्र मला असे मिळाले की जे सायकलिस्ट होते आणि अशा काही लोकांचे ट्रॅव्हलॉग्स, प्रवास वर्णन, प्रवासाचे अनुभव मी वाचले की जे हिमालयामध्ये सायकलिंग करतात. आणि मग तेव्हा माझं मन एकदम हे झालं की नाही, मला पण अशी सायकल चालवायचीच आहे. मग तिथून सेकंड इनिंग 2013 मध्ये सायकलची सुरुवात झाली. आणि मग जसं असतं की कुठली पण गोष्ट आपण नवीन शिकतो तेव्हा पहिले थोडी भीती असते. जसं आता जेव्हा मी नवीन रनिंग करायला शिकलो तेव्हा मला असं वाटायचं की लोकांनी मला पळताना बघू नये, कारण मी कसा पळतोय मला माहित नाही. तर पहाटेच्या अंधारातच पळायचं आणि उठायला उशीर झाला, पहाट संपली तर मग रनिंग करायचं नाही. असा आपल्या मनाचा एक विरोध असतो नवीन कुठली गोष्ट शिकताना. पण हळूहळू मग सायकल शिकत गेलो. आणि मला जे आता नवीन सायकलिस्ट आहेत किंवा ज्यांना नवीन व्यायाम करायचा असेल कुठला पण, तर त्यांना मी सांगतो की 0 ते 1 हे सगळ्यात मोठं अंतर आहे. 0 ते 1 पेक्षा पुढचं कुठलंच अंतर मोठं नाही. मग 1 ते 100 असेल, 1 ते 200 असेल, कुठलं पण असेल. पहिले आपल्या मनाचा जो रेजिस्टन्स असतो तो दूर आपण करू शकलो. आपलं स्वतः जर का आपलं मन तयार झालं तर मग पुढचे टप्पे सोपे होतात. इनर्शिया तो सुरुवातीचा हे करा. तर मग हळूहळू सुरुवात केली. 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, 20-25 असं छोट्या टप्प्यांमध्ये धडपडत शिकत सायकलनीच पुढे सगळं शिकवलं. आणि पुढच्या सगळ्या प्रवासाचं श्रेय सायकलचंच आहे. म्हणजे यासाठी तू काही असं विशेष मार्गदर्शन किंवा असं स्वतःच्याच मोटिवेशन, स्वतःच्याच मार्गदर्शनाने तू सुरू ठेवलंस? मार्गदर्शन असं नाही म्हणणार मी, पण जसं म्हणाल की माझे परभणीचे पण आपले बरेच सायकलिस्ट मित्र आहेत, दुसऱ्या ठिकाणचे पण काही आहेत. त्यांचे अनुभव मी बघत होतो की ते कशी प्रॅक्टिस करतात, त्यांचं आठवड्याचं काय ट्रेनिंग रुटीन असतं, त्याच्याबरोबर ते दुसरा कुठला व्यायाम करतात आणि योग प्राणायाम सुद्धा आहेतच. तर मग या सगळ्यांचं एकत्रित केलं तर सायकलिंग कसं चांगलं करता येऊ शकेल, तर त्यांच्याकडून मी खूप शिकत गेलो. आणि मग
कुठली पण गोष्ट कसं असतं ना, की आपण एकमेकांकडे बघत खूप शिकतो. बरोबर. तर त्याच्यातून मग हळूहळू एक एक गोष्टी कळत गेल्या. छोटे छोटे प्रवास करत गेलो, त्याच्यामध्ये कळत गेलं की हा एवढं अंतर मला सहजपणे जमतंय, याच्यापेक्षा जास्त अंतराला त्रास होतोय, किंवा असं असेल तर सेटिंग असं एवढं यायला पाहिजे, पंक्चर यायला पाहिजे, असं एक एक शिकत गेलो. आणि चुकांमधून पण खूप कळत गेलं की हे असं नाही, असं करायला पाहिजे. सायकलनी हे ओव्हर द इयर्स हळूहळू शिकवलं मला. आणि इतर सुद्धा जे सायकलिस्ट आहेत, सिनियर्स आहेत, त्यांच्याकडून पण शिकलो. अनुभवातून शिकणे असं म्हणतात, त्या हो. पद्धतीने तू शिकत आणि गेलास. करून शिकणे म्हणजे करून शिकणे, हा. बरोबर. सरावाने आणि अनुभवाने, हो, हो. दोन्ही गोष्टींनी. हो. तर कारण की हे मला विचारायचं वाटलं, कारण की जनरली जेव्हा आपण ऐकतो की 1900 किलोमीटरचं सायकल एक्सपिडिशन, सायकल मोहीम केली, तर पहिला प्रश्न असा असतो की का बरं सायकल चालवायची वाटली, किंवा तुम्ही हे कुठे शिकलात का, तुम्ही याचं काही प्रशिक्षण घेतलं का. सर्वसामान्य माणूस सगळ्यात पहिले हाच प्रश्न विचारतो. आणि दुसरं एक अजून असं म्हणजे की तू ही सायकल मोहीम जी होती ती तुझी योगासाठी सायकल किंवा अशा प्रकारचं एक योगा थीम घेऊन तू सायकल मोहीम केलीस. तर ती निरामयशी जोडलेली होती. तर निरामय सोबत तू कधी जोडला गेलास, किंवा त्यांच्या सोबत सायकल मोहीम करावी याच्या मागे काही विशेष होते? मी परभणीचा असल्यामुळे निरामय संस्था खूप लहानपणापासून बघत आलो. निरामयचे अनेक जण खूप चांगले ओळखीचे आहेत आणि एक व्यापक कुटुंबासारखे ते सगळे सदस्य आहेत, त्यामुळे निरामयचं काम माहिती होतं. आणि 2018 मध्ये म्हणजे 7 वर्षांपूर्वी निरामयसाठीच मराठवाड्यामध्ये एक सायकल मोहीम सुद्धा केली होती, की ज्या ज्या ठिकाणी निरामय मधून शिकलेले योग शिक्षक आहेत, योग साधक आहेत, किंवा इतर संस्था आहेत, तर त्यांचं काम बघण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी. तर परभणी, संभाजीनगर, जालना आणि आणि थोडा विदर्भ असं मिळून एक 500 किलोमीटरचा रूट ठरवला होता. तर तो पण एक सायकल प्रवास केला होता, आणि तो अगदी साध्या सायकलवरती गेला होता, ज्याला आपण दूधवाला सायकल म्हणतो, जुन्या पद्धतीची ॲटलास सायकल. आणि त्यावेळेस त्याचे परिणाम पण कळाले होते, की खूप लोकांसोबत संवाद झाला. परत ज्या ज्या ठिकाणी योग साधकांना, संस्थांना मी भेटलो, त्यांना पण एक खूप पॉझिटिव्ह स्ट्रोक होता. पण त्यांचं काम त्याच्यामध्ये मला जाणून घेता आलं. आणि कसं आहे ना, की सायकल एक माध्यम म्हणून त्याला खूप वेगळं त्याचं इन्फ्लुअन्स आहे, विजिबिलिटी पण आहे, आणि त्याचा प्रभाव पण आहे. आपण जर का सायकलच्याच माध्यमातून, म्हणजे वरवर बघताना असं वाटेल की हे सायकलच्या प्रवासाचं वर्णन आहे, पण त्याच्यामध्ये जर का आपण एखाद्या संस्थेचे अनुभव सांगितले, किंवा योगाबद्दलचे काही अनुभव सांगितले, तर खूप सहजपणे जास्त लोकांपर्यंत पोहोचतात, हे त्यावेळेस कळालं होतं. आणि मग त्याच्यानंतर असे बरेच सायकल प्रवास किंवा सायकल मोहिमा हे एक विषय घेऊन किंवा एखादा विचार घेऊन केल्या होत्या. आणि मग सायकलची आवड असल्यामुळे असं चालू होतं की आता परत कुठेतरी फिरावं. तर मग दक्षिण भारत डोळ्यासमोर आला, तो रूट साधारणपणे मग वाटला की असं दक्षिण भारताचा जो मुख्य सगळ्या हायलाइट्स आहेत, मुख्य जे प्रदेश आहेत, मुख्य शहरं आहेत, तर ते बघावेत. आणि मग योगा हा विषय आला, तर मग त्याला जोडून ज्या योग संस्था आहेत दक्षिण भारतातल्या मुख्य, तर तसा मग एक रूट बनवला आणि निरामय संस्थेसोबत हे करायचं असं ठरलं. म्हणजे हे एक संपर्क आणि प्लस प्रेरणा देणारं अभियान, जे तुझं आधीच होतं निरामय सोबत, तर ते तुला तसं जाणवलं की संपर्कही झाला आणि प्रेरणाही मिळाली त्यांना, तर म्हणून तुला हे अजून एक मोठं त्या प्रकारचं अभियान हे करावं असं वाटलं. माझा पुढचा प्रश्न तुला हाच होता, तू थोडंसं त्याची सुरुवात केलीच आहेस मागच्या याच्यामध्ये, की तू जसं म्हणलास की तू आधी पण अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सायकल राईड्स, सायकल मोहिमा केल्या, तर दक्षिण भारत विशेष निवडण्याचं कारण काय, आणि दक्षिण भारत हा खूप विस्तीर्ण आहे, तर त्यात तू हा स्पेसिफिक हा रूट का बरं ठरवलास, याच्या मागे काही तुझं दक्षिण भारतामध्ये मी एक सायकलिंग फॉर मेंटल हेल्थ अवेअरनेस अशी एक मोहीम केली होती, पण ती उत्तर कर्नाटक, तेलंगणा आणि मग महाराष्ट्र अशी होती. आणि हा आत्ताचा जो रूट आहे, तो रूट जर का आपण बघितला तर तो एक सलग नाहीये, त्याच्यामध्ये काही टर्न्स खूप वेगळे आहेत. म्हणजे रूट थोडक्यात सांगतो की बंगलोर पासून सुरुवात केली, त्याच्यानंतर म्हैसूरच्या बाजूबाजूनी उटी, आणि उटीच्या नंतर उटीचा घाट उतरून ईशा आदियोगी सेंटर, सद्गुरूंचं जे सेंटर आहे कोइंबतूरच्या जवळ, आणि तिथून मग केरळमध्ये चिन्मय मिशनचे सेंटर्स, आणि मग किनाऱ्याने म्हणजे तिरुवनंतपुरम, कन्याकुमारी, रामेश्वरम, धनुषकोडी, आणि असं करत मग पश्चिम किनाऱ्याने चेन्नईच्या दिशेने, मग त्याच्यात पॉंडिचेरी पण आलं आणि चेन्नई पण आलं. तर असा तो एक रूट डोळ्यासमोर होता. आणि या रूटला निवडण्याचं कारण म्हणजे माझे भाऊ आणि बहीण याच भागात राहतात, तर त्यामुळे असं वाटलं की त्यांना पण भेटूया. या रूटवरती आपल्या माहितीचे आहेत काही जण, म्हणजे त्यांच्याकडे आपण जाऊया निमित्ताने. आणि योग संस्था पण आहेत, आणि खूप सुंदर योग संस्था आहेत, आणि निसर्ग सुद्धा सगळ्याच प्रकारचा मला बघायला, म्हणजे उटीचा घाट असेल, किंवा कन्याकुमारी सारखी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल, धनुषकोडी असेल, तर तो तसा सगळा
रूट एक जुळून आला, योग संस्था पण त्याच्यामध्ये होते, म्हणून मग ते असं ठरत गेलं तसं. म्हणजे खूपच समृद्ध असा हा रस्ता होता, रूट जो होता. आणि दुसरी गोष्ट तुझ्या याच्यावरनं मला असं वाटतंय की सायकल, योग याच्यासोबत समुद्र ही सतत तुझ्यासोबत असलेली पूर्ण वेळ गोष्ट होती. त्याचाही तुला खूप अनुभव घेता आला. हो. समुद्र आणि मी म्हणत पर्वत सुद्धा, कारण उटीच्या तिथले जे पर्वत आहेत, समुद्र असेल आणि पर्वत असेल, हा जो विराट यांचा जो भव्यता जी आहे, अथांगपणा जो आहे किंवा व्हास्टनेस जो आहे, तो सुद्धा कुठेतरी आपल्याला पण प्रेरित करतो की आपल्याला सुद्धा थोडंसं थिंक बिग म्हणतात त्याला, की आपली दृष्टी पण आणखी मोठी करण्यासाठी आपल्याला तो मदत करतो. असा हा रूट होता. आणि कसं दक्षिण भारत हा अनेक दृष्टीने खूप वेगळा आहे. म्हणजे योग संस्था असतील किंवा भूप्रदेश असेल, निसर्गरम्य असेल, ते तर ठीकच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त इथला जो इतिहास आहे, इथले जे मंदिर असतील किंवा या ठिकाणी जे पूर्वीच्या काळी जे राज्यकर्ते होऊन गेले, जसे चोलाज असतील, पांड्या असतील, यांनी जे संस्कृती इथे होती, जसं आता आपल्याला हम्पी आणि विजयनगर माहिती आहे, तर त्याच्या सारखी जे इतर त्या संस्कृतीचे वारसा क्षेत्र आहेत आणि या संस्कृतीचा नंतर पूर्व आशियामध्ये पण विस्तार झालेला होता, तर त्याचा जो उगम स्थान होतं, त्या दृष्टीने पण दक्षिण भारत हा खूप म्हणजे भारताचा पण एक अतिशय महत्वाचा हार्ट ऑफ इंडिया असं म्हणू शकतो आपण. तर तो सुद्धा याच्यामध्ये मला बघता आला, अनुभवता आला, आणि म्हणून तो रूट तसा थोडासा वेडावाकडा दिसतो तो मॅपमध्ये, पण तो रूट घेतला. ही जी माहिती तू सांगितलीस ही आपण लहानपणापासून ऐकतो, पण या दृष्टीने त्याच्याकडे कधी बघत नाही. तर ते मला असं वाटतंय की फक्त आपण आता अनुभव ऐकताना सायकल आणि याबद्दलच नाही, ते नवीन आणखीन पर्स्पेक्टिव्ह किंवा या नवीन गोष्टी सुद्धा आपल्याला कळतात. तर आता याने तू जसं सांगितलंस की वेगवेगळ्या प्रकारचा भूभाग होता, म्हणजे फक्त समुद्रच नाही तर पर्वत सुद्धा होता सोबत. तर ते तुझं बरोबर आहे की दक्षिण भारतामध्ये जनरलीच खूप जास्त भौगोलिक वैविध्य आहे. तर ह्याचा तुला म्हणजे त्याच्याशी जुळवून कसं घेतलंस? त्याचा त्रास झाला का की अचानक हवामानातही भरपूर प्रकारचा बदल आहे, तर त्या दृष्टीने तुला काही त्रास झाला का त्याच्यासोबत जुळवून घेताना, म्हणजे चढ उतार आणि समुद्र सपाटी ह्या सगळ्या गोष्टींचा? नाही, भौगोलिक विविधता तर आहे, भूप्रदेश पण खूप वेगळे आहेत, किनारपट्टीच्या भागामध्ये खूप दमटपणा होता, उटीच्याकडे तेवढीच कडक थंडी होती, असं खूप वैविध्य होतं सगळीकडे. पण कसं होतं की मनाची तयारी झालेली होती, आणि ही साधारण मला 11वी तरी माझी सायकल मोहीम असेल, त्यामुळे या सगळ्याचं जे एक गणित असतं की कशी तयारी केली पाहिजे, काय अडचणी येऊ शकतात, याचं सगळं एक काय म्हणतात की एसओपी जे असतं, ते सगळ्या गोष्टी माहिती होत्या की हे असं अशी त्याला तयारी करावी, किंवा घाट असतील तर ते किती कोणातले घाट आहेत, किती तीव्र चढाचे घाट किंवा उतार आहेत, कुठे सपाट आहे, किंवा किनारपट्टी भागात काय तर गरम होत असेल तर मग तिथे आपल्याला जास्त हायड्रेशन करायला पाहिजे, जास्त आपल्याला एनर्जी किंवा ओआरएस घ्यायला पाहिजे, हे माहिती होतं. आणि मला माझी सायकलिंगची जी क्षमता आहे त्याचा खूप योग्य अंदाज होता, त्यामुळे मी टप्पे असे बनवले की जे खूप आरामात मी करू शकलो. कुठेच मला असं वाटलं नाही की खूप ताण पडलं किंवा अशक्य झालं किंवा आजचा टप्पा अपूर्ण ठेवावा लागतोय, अशी वेळ कुठे आली नाही. आणि तयारी साधारणपणे केली होती, आणि जसं म्हणून की सायकलनीच सगळ्या गोष्टी शिकवून दिलेल्या आहेत, त्यामुळे कळत होतं की हा जर का चढ असेल तर आपल्याला टप्पा छोटा करायला पाहिजे, 20 किलोमीटरचा घाट असेल तर मग आपण फक्त 60 किलोमीटरचं अंतर केलं पाहिजे, असं करून मग ते सगळं नियोजन करत गेलो होतो. त्यामुळे हे जे सगळं वैविध्य होतं त्याच्याशी जुळवून तर घेता झाला, त्रास नाही झाला, पण त्याचा आनंद पण तेवढाच घेतला सगळ्या ठिकाणचा. असं एखादं भौगोलिक आव्हान अचानक आलं असं झालं नाही कधी की म्हणजे अचानक अनपेक्षितपणे एखादी गोष्ट आली की यांच्याशी मी आता कसं डील करू? असं झालं ना, निश्चितपणे होतच, कारण आपण किती जरी नियोजन करायचं म्हटलं तर ते राहून जातं आणि काही गोष्टी बदलतात, किंवा कदाचित आपल्याला तितके बारकावे माहिती नसतात. अगदी बरोबर, आपलं जजमेंट चुकू शकतं, आपला अंदाज चुकतो, असं झालं ना. तर आता उटी जे आहे, तर उटी साधारणपणे समुद्र सपाटीपासून 2300 मीटर उंचीवरती आहे, आणि आपण जर का हिमालयातले जे हिल स्टेशन असतात, जसं सिमला असेल, मनाली असेल, नैनिताल असेल, हे सगळे उटीपेक्षा कमी उंचीचे आहेत, फक्त ते हिमालयामध्ये आहेत म्हणून प्रसिद्ध आहे आणि जास्त थंड आहे. तर उटीचा जो घाट होता त्याच्यामध्ये मला 20 किलोमीटर मध्ये 1200 मीटर चढायचं होतं. म्हणजे जर का कोण बघितला तर तो 5 अंशाचा कोण असतो, की जो मोठा घाट समजला जातो, आणि सलग 20 किलोमीटर असल्यामुळे कठीण मानला जातो. तर तो घाट चढताना मला काहीच त्रास नाही झाला. त्या दिवशी निसर्गाने पण खूप साथ दिली, हवामान पण खूप चांगलं होतं, तो घाट मी चढू शकलो. पण पुढे जो उतार होता, आणि माझा रूट असा होता की उतार खूप मोठा होता, चढताना मी बंगलोरच्या बाजूने चढलो, त्यामुळे ऑलरेडी हळूहळू चढत गेलो होतो, त्यामुळे चढताना मला 1200 मीटर चढ होता, आणि उतरताना मात्र सरळ 2300 मीटर पासून डायरेक्ट 300 मीटर पर्यंत, म्हणजे 2000 मीटर असं तिरप
तिरपं असं उतरायचं Steep प्रकार. असं. हा, तीव्र दरीसारखं उतरायचं. हम्म. तर ते मला खूप कठीण गेलं. तिथे उतरताना थंडी खूप लागली. हम्म. नंतर सायकलचे ब्रेक गरम व्हायला लागले, हात दुखायला लागले. हम्म. हातावरती सगळं वजन यायला वजन लागलं. बॉडीचं सगळं वजन आपल्या हातांवरती येतं. हम्म. तर त्याचा थोडासा त्रास झाला की ब्रेक काम करतील का बरोबर, अशी हम्म. थोडीशी भीती वाटली. हम्म. परत सायकलवरती कसं सामान पण होतं. बरोबर. तर ते सामान हलतंय का, हम्म. किंवा ते त्याचं सेटिंग काही होतंय का, असं थोडा प्रश्न आणि होता. त्याचाही थोडासा इनर्शिया आपलं त्याच्यामध्ये अजून एक हे हो होतं हो हो सामानाचा. हो हो. ते सुरुवातीला असतं. आपण जेव्हा नवीन सायकल सुरू करतो, तर पहिले 3 दिवस तसे खूप टफ नाही, असतात. उतारावरती येताना तो इनर्शिया हो अजून हो, थोडा त्याला त्रास वाटतं आहे. असतोच असतोच हम्म. असतोच. तर ते हळूहळू ते जुळून घेतलं होतं. पण त्याची थोडीशी जेवढी म्हणजे अशी भीती वाटली त्याची त्या उताराची, की हा कधी संपतो, म्हणजे हम्म. पाताळ यात्रा वाटली एक प्रकारची, की हा. ह्या पाताळात जाणार असं कधी संपणार आहे की नाही संपणार आहे. पण अखेर 30-35 किलोमीटर संपला आणि मग सपाट रस्ता लागला. हम्म. तेव्हा मग जीवन जीव आला. जीवन आणि जीव मग आला. नंतर त्याच रोडनी पुढे ईशा आदियोगी या सेंटरला ठिकाणी. पोहोचलो. आणि ते खूप सुंदर होतं. असं पुढचा प्रवास होता. जनरली जेव्हा लहानपणी कुणी पण आम्ही सायकल चालवायची किंवा कुणी जेव्हा सायकल चालवतं तेव्हा उलट वाटतं की चढ कधी संपतो, उताराचा रस्ता आला की, पण उताराचा रस्ताही इतका आव्हानात्मक असू शकतो, हे खूपच एक नवीन गोष्ट आहे. आहे, आहे. तर ह्या सगळ्या झाल्या एक शारीरिक कसोटी म्हणू शकतो आपण, पण याच्यात फक्त शारीरिक आपली चिकाटी नाही तर मानसिक चिकाटी सुद्धा गरजेची हो असते. हो हो. तर तुला असा कुठला क्षण आला का की आता असं वाटतंय की नाही आपण मानसिक दृष्टीने आता आता नाही थोडंसं थांबावं, किंवा म्हणजे याच्या पुढे मी करू शकेल का नाही, हा असा एखादा विचार कधी आला का, म्हणजे त्या मोहिमेच्या दरम्यान? एक कसं असतं ना, मी आता जसं म्हणाल की पहिले 2-3 दिवस खूप अवघड असतात. हम्म. कारण आपण बाहेरून येत असतो. हम्म. जसं आता पुण्यावरून बंगलोरला सायकल घेऊन जाणं, तिथे हम्म. थांबणं, हम्म. मग तिथून सुरू करणं. हम्म. हे 2-3 जे दिवस आहेत किंवा सुरू झाल्यानंतरचे पण 3 दिवस, हम्म. ते सगळ्यात जास्त मेंटली टफ असतात. शारीरिकदृष्ट्या पण टफ असतात, पण मेंटली जास्त टफ असतात. हम्म. कारण आपण नवीन ठिकाणी जात असतो, तो ते रुटीन नव्याने सुरू होत असतं. हम्म. आपल्या मनातच जे अँक्झायटी असतात, हम्म. सेल्फ डाऊट जे असतात, की हम्म. मला जमेल की नाही किंवा कसं होईल, तर हम्म. ते सगळे या 3 दिवसामध्ये त्याचा निचरा होत असतो. हम्म. त्यामुळे ते पहिले 3 दिवस, आणि हे माहिती होतं की पहिले 3 दिवस आपलं हो मन ना, शंका हो ना. घेईल किंवा तुम्ही हा. झोप नाही लागणार, अस्वस्थता राहील, हे हा. माहिती असतं. पण ते आधीच्या अनुभवाच्या आधारे हे सायकलनीच शिकवलेलं. आधीच्या हम्म. मोहिमांमधून शिकलो होतं की असं असंच होतं. त्यामुळे स्वीकार होतं की ठीक आहे, हे होऊन जाईल ते. हम्म. तर तो टप्पा थोडा अवघड असतो. आणि त्याच्यानंतर कसं की काही काही ठिकाणी मला हेडविंड खूप लागला. अच्छा. जसं मी पश्चिम किनारा सोडून पूर्व किनाऱ्याकडे आलो, हम्म. कन्याकुमारी जसं मी ओलांडलं, हम्म. असा जसं पूर्व किनाऱ्यावर येणारे जे वारे होते, हम्म. ते खूप तीव्र वारे आणि विरुद्ध दिशेने विरुद्ध होते. दिशेने तर होते. ते अक्षरशः सायकल ढकलायला लागले. हम्म. म्हणजे इथे जर का मला 20-22 किलोमीटरचा वेग मिळत असेल, तर हम्म. पूर्व किनाऱ्यावर गेल्यावर तो 17-18चा वेग झाला. म्हणजे भरपूर खूप फरक कमी झाला तो. हम्म. आणि तो कसा म्हणजे वेळ तर लागतच होता, पण जेवढा जास्त वेळ लागेल तेवढं तुम्ही उन्हामध्ये जास्त वेळ थांबणार, तेवढी तुम्ही जास्त थकणार. हम्म. आणि मेंटली पण तुम्हाला हे येणार की मग बरोबर. पुढचं अंतर वेळेत होईल की नाही. बरोबर. त्या ठिकाणी थोडीशी भीती म्हणा किंवा अस्वस्थता वाटली तणाव होती. थोडासा. हा, मानसिक तणाव. हा, मानसिक तणाव किंवा शंका ज्याला पण म्हणून वाटली होती. हम्म. आणि नंतर रामेश्वरमचा जो पम्मनचा मोठा ब्रिज आहे, हम्म. त्या ब्रिजवरती पण खूप वेगाने वारे वाहतात. वेगाने वारे. तर सायकल तिथे जाऊ शकेल का, फेकली जाईल का, कशी नेता येईल, हम्म. किंवा पुढे धनुषकोडी आहे आणि समुद्रामध्ये गेली एकदम चिंचोळी पट्टी आहे. आणि नकाशात बघितलं तर आपल्याला असं दिसेल की एकच म्हणजे खूप मोठा ब्रिज आहे जमून हम्म. समुद्रामध्ये. एक मोठा ब्रिज नैसर्गिक हे असतं. हा, श्रीलंकेकडे जाणारा ब्रिज असाच हम्म. तो दिसतो आपल्याला. हम्म. अगदी छोटीशी पट्टी आहे, त्या पट्टीवरती रस्ता आहे तो. हम्म. तर तिथे समुद्र जवळ पण खूप होता आणि वारे पण खूप होते. हम्म. तर तो त्याची एक शंका मनामध्ये होती, पण प्रत्यक्षात ते सुद्धा खूप आरामात करू शकलो. त्या दिवशी वारे नाही वाटले काही आणि जमलं ते. फक्त धनुषकोडीच्या बाजूला जे कोदंडधार राम म्हणून जे मंदिर आहे, कोदंडधारी. हा, कोदंडधारी, हा. इथंच ते थोडं वेगळं नाव आहे. हा. तर तिथे ते पण असंच आतमध्ये आहे, समुद्राच्या मध्ये जाणारं. हम्म. तर तिथे जाताना मात्र थोडीशी मजा आली, कारण त्या रस्त्याला लगेच खालीच समुद्र होता आणि त्याला कठडे जे होते त्या कठड्याच्या मध्ये गॅप होती. हम्म. कठड्याला असेपर्यंत वारा कमी असायचा. पण कठडा जसं मी क्रॉस केला तसं अचानक झोत यायची. वाऱ्याचा झोत त्याच्यापेक्षा सायकल ढकलली जायची ढकलली बाजूला. जायची. आणि मागून पण गाड्या असायच्या. आणि हा. त्या धनुषकोडीच्या तिथे किंवा जो टोक आहे, भारताचे जे टीप ऑफ इंडिया ज्याला म्हणतात, हम्म. तर तिथे आजूबाजूला थोडी बीच सारखी वाळू पण आहे आणि दगड पण आहे. पण अच्छा. तिथे लगेच खाली समुद्र होता. हम्म. त्यामुळे त्याचा थोडासा वेगळा रोमांचिक अनुभव झाला. तो 1च किलोमीटरचा होता, पण अच्छा. त्याचा म्हणजे थोडी भीती पण वाटली, पण नंतर आनंद पण घेतला. आनंद पण घेतला. असं वाटलं. पण असे कसोटीचे प्रसंग थोडे येत होते. हम्म. पण इथे सुद्धा सायकलनी खूप मदत केली. म्हणजे काय म्हणतात की शरीरासाठी पण सायकलनी मदत केली आणि मनासाठी पण मनासाठी मदत सुद्धा केली. सायकल. की जर का मी थकलो असेल किंवा एखाद्या दिवशी झोप बरोबर झाली नाही किंवा हम्म. थोडासा मूड फ्रेश नसेल
शंका येत असतील, पण जेव्हा पेडलिंग सुरू करतो दुसऱ्या दिवशी, हम्म. पेडलिंग सुरू केलं की तो जो मोमेंटम तयार होतो हम्म. त्याच्यामध्ये मन पण फ्रेश होऊन जायचं. त्यामुळे सायकल तिथे पण खूप काम करायची. तुझ्यापेक्षा जास्त भार सायकल प्रश्नच नाही, कारण सगळे खड्डे सगळे दगड सायकलनीच सहन केले. मला तेच तुला विचारायचं की तुझा फिटनेस तू सांभाळायला, तू असं म्हणतोस की तू मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सायकलवर अवलंबून होतास, पण तिचा फिटनेस तू कसा राखलास? हा प्रश्न खूप बरोबर आहे. आणि हे सुद्धा सायकलनीच मला हळूहळू शिकवलंय. कारण कसं असतं ना की आपल्या सायकल सोबत खूप मैत्री पाहिजे. बरोबर. सायकल जे काही बारीक आवाजात बोलतेय किंवा तिच्यामध्ये जे काही बदल होत आहेत की आपल्याला हवा बरोबर आहे का, किंवा हवा कमी वाटतेय, जर आपल्याला बसतात कमी बसतात ते जास्त बसतात, हे जे ट्युनिंग आहे, आपलं जे बॉन्डिंग आहे, म्हणजे संवाद आपल्या सायकल सोबतचा संवाद, सायकल सोबतचा संवाद पण खूप महत्त्वाचा सूक्ष्म आहे. पाहिजे. कारण ती सांगते आपल्याला जे पंक्चर जर का होणार असेल तर जर का आपण नीट बघत राहिलो टायर, तर आपल्याला कळतं की अरे कुठेतरी खडा घुसलाय किंवा काही काच घुसली, तर आपण ते प्रिव्हेंट करू शकतो. ते जर का आपण नाही केलं तर मग ते होऊ शकतं. त्यामुळे सायकलची कशी काळजी घ्यायची हे पण सायकलकडूनच कळालं होतं. आणि एक माहिती होतं की एवढी हवा ठेवली तर ती पंक्चर होत नाही, किंवा सायकल प्रवास सुरू करण्याच्या आधी सर्व्हिसिंग करून घेतली, नवीन नायलॉनचे टायर्स टाकले, जे पंक्चर फार क्वचितच होतात, अशा गोष्टी होत्या. आणि परत सामान वगैरे जे बांधायचं होतं ते पण त्याची पद्धत ठरली होती, त्याप्रमाणे ते करत गेलो होते. आणि ते चेक करत गेलो प्रत्येक वेळेस. आणि हवा सतत चेक करणं, कुठला पण आपण ब्रेक घेतला तरी टायरचा प्रेशर हात लावून बघत राहणं, किंवा त्याला मध्ये मध्ये पूर्ण टायर चेक करणं, या गोष्टी करत होतो. त्यामुळे सायकलचा फिटनेस खूप चांगला राहिला. एकदा पंक्चर झालं ते माझ्या चुकीमुळे झालं, की मला लक्षात नाही आलं की काहीतरी घासते. मी थोडस काय म्हणतात संवाद करण्यात कमी पडलो आणि थोडस धुंदी मला होती की पंक्चर व्हायलाच नाही केलं, पण ते टक 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 व्हायला लागलं. मला वाटलं की दोरी घासते सायकलला, जाणीव करून दिली की मी आहे. जाणीवपूर्वक तिने मला इशारा दिला होता की चेक कर की मला झालंय काहीतरी मला होतंय, पण मला लक्षात नाही आलं ते. आणि नंतर मग जेव्हा ढप ढप आवाज आला तेव्हा मी बघितलं, तर तेव्हा एक मोठा खिळा असतो आणि तो खिळा अगदी आपल्या कानातल्या सारखा होता. सांगायचं विशेष म्हणजे कानातलं जर का असं उलट ठेवलं त्याच्यावर सायकल गेली तर कसं होईल, तसं ते चित्र होतं. सायकल मस्त पंक्चर झाली, पण तो पण क्षण मी एन्जॉय केला असंच म्हणेन. म्हणलं चला आता झाली पंक्चर, आता काय करायचं. मग मी विचारलं, जवळच दुकान होतं, त्यांना विचारलं की ते गॅरेज मेकॅनिक कुठे आहे, तर त्यांनी सांगितलं मला की 2 किलोमीटरवरती पुढे आहे. तर मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि म्हटलं जाऊ चालत तोपर्यंत. माझ्याकडे पंक्चरचं सामान पण होतं आणि किट पण होतं, मी पंक्चर काढू पण शकतो, पण तेवढी सफाई माझ्याकडे नाहीये. कारण आता हे नायलॉन टायर जेव्हापासून वापरायला लागलो तेव्हापासून ते खूप रेअरली पंक्चर होतं. त्यामुळे तो जो अनुभव असतो तो अनुभव माझा तेवढा सराव नाही, पूर्वीचा अनुभव होता, तो आता लेटेस्ट अलीकडच्या वर्षांमध्ये नव्हताच. म्हणून मी म्हटलं मी काढण्यापेक्षा आपण बघूया की मेकॅनिक मिळालं तर काढू. माझ्याकडे किट होतंच, तर 2 किलोमीटरवरतीच पुढे मिळाला. त्याच्याकडे सुद्धा सगळी तयारी होती. त्यांनी अक्षरशः हा म्हणता त्यांनी पंक्चर काढून दिलं आणि पुढे झालंच नाही पंक्चर. म्हणजे नशीब पण सोबत होतं, साथ होती. नाही, सायकलला तुला फक्त जाणीव करून द्यायची होती की तू माझ्याकडे दुर्लक्ष करतोस, थोडंसं लक्ष दे. तर पुढे मला असं विचारायचं की तुझ्यासाठी तू नेहमी म्हणतोस की सायकल ही एका ध्यानासारखी. तर माझ्या भाषेत म्हणशील तर ती एक साधना आहे. तर असा कुठला एक क्षण असतो म्हणजे जेव्हा तू ध्यान करायला लागतोस कुठल्याही प्रकारचं, तर ते सर्वोच्च त्यातला क्षण जो आपण म्हणतो, तर या प्रवासात असा एखादा क्षण तू अनुभवलास का की तुला असं वाटलं की ह्या क्षणाला माझी ट्रिप पूर्ण झाली, माझं ध्यान पूर्ण झालं, किंवा तो सर्वोच्च क्षण ध्यानाचा आलाय, असा कुठला एखादा तुझा अनुभव होता का? अच्छा, एकच क्षण सर्वोच्च अनुभव असा म्हणणं थोडंसं कठीण आहे. पण कसं असतं ना की आपल्या मनामध्ये ज्या शंका कुशंका असतात किंवा अनिश्चितता असते की हा घाट आपल्याला होईल की नाही होणार, किंवा हा टप्पा जमेल की नाही, तर तो जेव्हा होतो टप्पा त्यावेळेस ती जी शांतता आणि ते जे समाधान मिळतं ते खूप वेगळं होतं. तर ते म्हणजे क्षण विचारलं तर ते क्षण अनेक असतील, असे काही क्षण. जसं आता उटीचा घाट आहे, आता उटीच्या घाटाची सुरुवात करण्याच्या आधी शंका होते की 20 किलोमीटरचा घाट आहे आणि माझ्याकडे लगेज पण आहे. जसं मगाशी तू म्हणालीस की त्याचा इनर्शिया तयार होतो, तर पाठीमागे बरंच वजन होतं, थोडं समोर होतं, पण नॉर्मल आपण जेव्हा चालवतो त्याच्यापेक्षा जास्तच होतं, जरी त्याची सवय झाली तरी. थोड्या शंका होत्या की एवढं वजन घेऊन हा घाट जमेल का. पण जसा तो जमत गेला, हळूहळू जमत गेला आणि न दमता तो पार होत गेला. आणि सायकल हातात घेऊन ढकलायची वेळ न येता चालवत तो घाट जसा झाला, तेव्हा मग आणि तो निसर्गाचं जे एक एक रूप दिसायला लागलं, एका डोंगराच्या मागे दुसरा डोंगर आणि खाली सगळं धुक्याचा समुद्र. तर त्यावेळेस मग आपण अवाक होतो, आपण खरं सांगायचं तर आनंदाने बेभान होतो एक प्रकारे. तो एक सर्वोच्च असा एक क्षण असेल.
असे क्षण सगळीकडे आले. जसं ईशा सेंटरला पोहोचलो तेव्हा, हा. किंवा कोची जवळ तर पहिल्यांदा तो रौद्र विराट असा समुद्र, जेव्हा समुद्राची पट्टी दिसते दिसली त्यावेळेस. त्यावेळेस, किंवा कन्याकुमारीला पोहोचल्यानंतर असेल, किंवा धनुषकोडीचं ते टिप ऑफ इंडिया जेव्हा पोहोचलो तिथे, तिथे तो हे आहे अशोक स्तंभ आहे, तिथे युटर्न असतो शेवटचा, डेड एंड आणि युटर्न, अच्छा. तिथे पोहोचल्यानंतर पण छान वाटलं. असे हे खूप होतं. आणि ध्यानाच्या दृष्टीने सांगायचं तर जेव्हा आपण आपली स्पीड कमी करतो तेव्हा आपला जो सजगतेचा आवाका आहे, रेंज ऑफ अवेअरनेस, ती ऑटोमॅटिकली वाढते. सायकल चालवताना आपल्याला खूप कळतं की आता सध्या कुठली पिकं चालू आहेत, किंवा साधारणपणे कुठल्या प्रकारची गावं आहेत, किंवा दुकानं कुठल्या स्वरूपाची आहेत. जसं आता मी पूर्व किनाऱ्यावरती होतो, तर तिथे सगळे मच्छीमार, होडी आणि मिठागर वगैरे असं सगळं होतं. पण तिथूनच तंजावरकडे येताना अगदी 70 किलोमीटर अंतर, पण ते सगळं तो प्रकार मागे पडला. आणि एकदमच समृद्ध शेती आणि संपन्न बागायती शेती आणि एकदम रिच कल्चर असं सगळं सुरू झालं. तर हे आपण सायकलिंग करताना खूप चांगला अनुभवू शकतो. नाहीतर काय होतं, पण गाडीतून वेगच आपलं इतका मोठा असतो की आपले रेंज बदल आपल्याला जाणवेपर्यंत आपण पुढे गेलो जातो, आणि ते जाणवत पण नाही, त्याचा आनंद पण घेतात. त्यामुळे सायकल मध्ये ते होतं की आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी पण जाणवतात, की कोणी आपल्याला एखाद्या बुलेटवरती चाललाय पण तो जाताना आपल्याला असा थंब करून जातो, तर ते आपल्याला कळतं. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद होतो. किंवा आता मी सायकलवरती चाललोय आणि सध्या पानगळीचा सगळं ऋतू आहे, तर झाडाचे असे मी सायकलवरती चाललो आणि सगळे असे फुलं, पानं आणि फुलं असे खाली पडतात, त्याच्यामधून मी जातोय. तर हे खूप वेगळे शब्दात सांगण्यासारखे नसतात, हे खूप वेगळे क्षण असतात. आणि ही पूर्णच म्हणजे कसं होतं की पर्वत असेल, समुद्र असेल, किंवा निसर्गाचे कन्याकुमारी सारखे, धनुषकोडी सारखे वेगवेगळे रूप असतील, समुद्राचं रूप असेल, तर हे एक निसर्ग तीर्थयात्राच होती. त्यामुळे त्या दृष्टीने तसं ध्यान तर होतच होतं, सतत होतच. ती जी शांती असते किंवा त्याचे स्वतःला रिचार्ज करणं असतं, ते तर मिळतच होतं. याच संदर्भात पुढचं हे आहे की जसं तू म्हणालास की सायकल तुझी सोबती होती किंवा तुला ध्यानाचे अनेक क्षण आले, पण सायकल शिवाय तू एकटाच स्वतःच्या सोबती होतास. म्हणजे सायकल आहे तुझ्या सोबत, पण तसा तू एकटाच होतास किंवा हा तुझा प्रवास स्वतः सोबतच होता पूर्ण वेळ. तर तो जो एकांतवास किंवा आपण ज्याला म्हणतो सॉलिट्यूड, तर तो तुला खूप अनुभवायला मिळाला असेल. आणि त्यामुळे तुला असं म्हणजे तुझ्या स्वतःच्या ह्याच्यात काही बदल झाले का, किंवा त्या सॉलिट्यूड मध्ये तुला काही नवीन असं काही गवसलं का? हा प्रश्न थोडासा अवघड वाटतो मला. किंवा तुझ्या स्वतःमध्ये सूक्ष्म बदल काही तुला असं वाटला का की या प्रवासात झालेला? नाही, एक तर गोष्ट नक्कीच खरी आहे, आणि याच्यात पण मला परत ती लक्षात आली की म्हणजे मी स्वतःची कंपनी खूप एन्जॉय करतो. त्याला कदाचित अंतर्मुखता म्हणत असतील, किंवा कदाचित स्वतःपुरतच बघणं असं पण एक बघण्याचा दृष्टिकोन असू शकेल. पण मी सेल्फ कंपनी खूप एन्जॉय केली, किंवा मला असं कधीच वाटलं नाही की मला बोलायला कोणतरी हवंय, किंवा मला सोबत हवी कोणाची तरी, असं कुठेच नाही वाटलं. मी म्हणजे आणि असं पण कदाचित होतं की मी जिथून कुठून जात होतो, तो जो निसर्ग असेल, तो परिसर असेल, जे लोक असतील, जे गावं असतील, तर त्याच्यामध्येच पूर्ण तल्लीन होत होतो. त्यामुळे मला तसं कुठे कमतरता म्हणा किंवा असं नाहीच वाटलं. आणि याच्यातून मला काय शिकायला मिळालं असं विचारलं तर याचं उत्तर थोडंसं वेगळं उत्तर असेल याचं, की आपण नवीन गोष्ट जेव्हा आपण कुठली करतो, म्हणजे आपल्या समजा मोठ्या स्टेजवरती लोकांसोबत जायचंय, किंवा एखाद्या मोठ्या हाय प्रोफाईल इव्हेंट मध्ये आपल्याला काहीतरी जाऊन भूमिका करायची, तर तेव्हा जे मेंटल प्रेशर असतं, तर तशा प्रेशरला मला वाटतं की ह्या सायकल मोहिमांनी मला खूप सुसज्ज केला आता. की मला माहिती की मी अशी सायकल घेऊन जाऊ शकतो, लांब कुठे जाऊन असा प्रवास करू शकतो. मग याची मॅनेजमेंट असेल, किंवा छोट्या छोट्या गोष्टी त्या करणं असेल, की मनाची जी भीती असते, धाकधूक जी असते, आणि ज्याला स्टेज करेच सारखंच दुसरं जी म्हणजे भीती असते, तर ती मला वाटतं मी बऱ्याच प्रमाणामध्ये ओव्हरकम करू शकतो, स्वतःला त्या बाबतीमध्ये पुढे नेऊ शकतो. हे याचं एक लर्निंग आहे, आणि म्हणूनच कदाचित ही करण्याची इच्छा पण अशी खूप होत होती. याच्यात हे असं पण शिकायला मिळणार होतं. याबद्दल मला असं वाटतं की जो स्वतःबद्दलचा तुझा जो विश्वास होता तो अधिक दृढ झाला. जेव्हा स्वतःबद्दलचा विश्वास दृढ होतो तेव्हा आपण जगाला सामोरे जायला आणखी तयार होतो. तर खूप छान अनुभव तुझा हा, म्हणजे सगळ्यांनी घेण्यासारखा आहे की असं सायकल म्हणूनच नाही, पण कुठल्याही प्रकारे जेव्हा स्वतःशी ओळख आपली होणं खूप गरजेचं आहे. तुला या प्रवासामध्ये, आता आपण थोड्याशा सोप्या प्रश्नांकडे वळूया, की तुला या प्रवासात कठीण असा कोणता पॅच वाटला की हा एकदाचा संपून जायला पाहिजे, असं तुला कधी वाटलं का? कसं असतं ना की म्हणजे
आता मग अशी तू म्हणाली की तुला तुझ्या क्षमतेचा अंदाज आला म्हणून, किंवा तुझा स्वतःवरती विश्वास वाढला, तर तो विश्वास तर आधीपासून होताच. म्हणजे मला माहिती होतं की मी सायकलिंग कसं केलेलं आहे. पण कसं असतं की आपलं मन खूप चंचल आहे आणि प्रत्येक दिवस वेगळा असतो. आपल्याला किती जरी माहिती असेल की मला 90 किलोमीटर काय खूप सोपे आहे किंवा माझ्या अगदी रेंज मधले आहेत, पण ते जोपर्यंत प्रत्यक्ष पूर्ण होत नाहीत तोपर्यंत त्याला थोडे चढ उतार येत असतात. कधी एखाद्या वेळेस खूप ह्युमिडिटी येते, किनारपट्टीच्या भागामध्ये अचानक खूप गरम व्हायला लागलं आणि मला थोडं रेस्टलेस सारखं वाटलं. मग मी लगेच ORS असेल किंवा पाणी असेल किंवा थोडं ब्रेकफास्ट घेणं असेल, आहार घेणं असेल, तर ते तसं करत होतो. मग कुठे कुठे अवघड टप्पे येतातच आपल्याला, की असं एकदम केक वॉक असं होत नाही. म्हणजे सोपंच असतं ते, पण थोडंसं अवघड जातं कुठे कुठे. म्हणजे कसं की एखादा बॅट्समन किती पण चांगला असेल तरी तो काही ओव्हर त्याचे चौकी नाही त्याला मारता येत किंवा तो थोडासा स्लो होतो. असा अनुभव आला. आणि सगळ्यात टफ म्हटलं तर तो उटीच्या नंतरचा जो पॅच होता, 30 किलोमीटरची जी पातळी होती ती सगळ्यात खतरनाक होती. आणि ते कधी एकदा समजेल कधी मी सपाटीला येतो, हे मला डेस्परेशन जाणून घ्यायचं तिथे झालं होतं. आणि पुढे थोडं थोडं वाढायचं. जसं धनुषकोडी झाली तर रामेश्वरम मी आहे, मंडपमला मी थांबलो होतो. तिथे इतके मोठे वारे होते की ठेवलेली सायकल, बाहेर ठेवलेली सायकल पडत होती. मला असं वाटतं की मंडपम जमिनीच्या मध्ये आहे, म्हणजे मेनलँडच्या टोकाला आहे ते. तिथे एवढे वारे असतील तर त्या पंपमच्या ब्रिज वरती किती असतील किंवा पुढे धनुषकोडीला किती असतील, त्याची भीती मनामध्ये होती जी प्रत्यक्षात काहीच नाही वाटली. पण कसं असतं की आपल्या मनामध्ये या गोष्टी सुरू असतात, मग आपण त्याला कसं ऍड्रेस करतोय हे तेवढंच महत्वाचं ठरतं. आणि हे एकदा सायकलवरती बसलो की मग सगळं निघून जायचं, सोपं होऊन जायचं, मग काहीच वाटायचं. ही जेव्हा सायकल थांबवली मी त्याच वेळेस तुला असं ह्या तर सगळ्या भौगोलिक अडचणी झाल्या, पण यासाठी तुला म्हणजे मध्ये मध्ये तू थांबलास, अनेक ठिकाणी तू राहिलास, तर त्यावेळेस पण कितीही जरी नियोजन केलं तर त्यातही अडचणी येतात. कधी असं होतं की बा राहायची जागा लोक सापडत नाही किंवा खायच्या वस्तू वेळेवर मिळत नाही. तर अशा वेळेस म्हणजे तू स्वतःला कसं सस्टेन केलंस किंवा ह्याच्याशी कसं डील केलंस? हा अनुभव आला मला 2-3दा. विशेषतः मी जसं तामिळनाडूमधून केरळकडे आलो आणि केरळमध्ये सुद्धा मुख्य हायवे सोडून जसं किनाऱ्याच्या रस्त्यावरती आलो, अगदी जो समुद्राला लागून रस्ता आहे, तर तिथे खूप छोटे गावं होते आणि तिथे साधारणपणे मी सायकल सुरू केल्यानंतर 30 किलोमीटरला ब्रेक घ्यायचो. 30 किलोमीटर थोडासा चहा बिस्किट असेल किंवा आता तिथे जे मिळणारे पदार्थ आहेत, मग डोसा, उत्तप्पा असेल, पोंगल असेल, असे घेत होतो. तर त्या सर्टन एका पॅचवर म्हणजे केरळच्या किनारी रस्त्यावरती मला हॉटेलच मिळत नव्हतं कुठलं. तर मग तिथे थोडासा त्रास झाला पडला की मी थांबतोय, विचारतोय, पण ते सगळे बंद आहेत किंवा ते मग नॉनव्हेजचेच हॉटेल आहेत किंवा जे मला पाहिजे किंवा मला जे पचायला सोपं आहे ते मिळत नाही. असं 2-3 ठिकाणी झालं. मग ते थोडंसं तो उद्वेग वाटतो की अरे मी थांबतोय पण मिळतच नाही हॉटेल. आणि सोबत असलेलं पण ते कधी कधी संपून जातं. सोबत ठेवायचं नाही, बिस्किट असेल, चिक्की असेल, एखाद्या वेळेस ते किंवा कधी कधी ते खावं असं पण वाटायचं नाही की दुसरं काहीतरी घेऊ असं व्हायचं. पण कसं होतं की सायकल शेवटी कसे पहिले 3-4 दिवस सुरू झाले की त्याच्यानंतर तो मोमेंटम तयार होतो आणि त्या मोमेंटम मुळे सोपं होत जातं. त्यामुळे जरी अवघड झालं तरी ते इतकं पण अवघड होत नाही की आपल्याला जमणारच नाही. आपण तेवढं स्वतःला स्ट्रेच नक्कीच करू शकतो. हे त्याच्यामध्ये बघायला मिळतं. आणि अजून एक गोष्ट मला या सायकलच्या पूर्ण प्रवासामध्ये एक सेंट्रल आहे म्हणून सांगतो. एक गोष्ट खूप मला महत्वाची वाटते की आपलं 2-3 गोष्टी आहेत. एक उद्दिष्ट, आपण जेवढं मोठं उद्दिष्ट ठेवू, भले ते कदाचित 100% पूर्ण होणार नाही, ते 60%च पूर्ण होईल, पण ते आपल्याला खूप पुढे घेऊन जाईल. त्यामुळे जेवढं मोठं आपण उद्दिष्ट ठेवू ते आपल्याला शिकवतं, आपल्याला ते बदलवतं आणि पुढे नेतं. हे सगळ्यांनीच त्यांच्या त्यांच्या फील्डमध्ये त्यांच्या आवडीच्या विषयामध्ये लक्षात ठेवण्यासारखं करण्यासारखं आहे की मोठं ध्येय ठेवलं तर ते भले होईल की नाही व्हायला वेगळा मुद्दा आहे, पण ते आपल्याला नक्की 4 पावलं पुढे घेऊन जाईल. हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग कसा होता की हे जे 20 दिवसांचे टप्पे होते, 20 दिवस आणि 1860 किलोमीटर साधारणपणे, तर प्रत्येक टप्पा 90-95चा होता. कधी थोडा कमी होता, कधी जास्त पण होता. तर याच्यामध्ये कसं केलं की मला जी क्षमता आहे, माझी जी क्षमता आहे की जे गोष्टी मी करू शकतो, तर त्याच्यामध्ये मी हे छोटे 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 तुकडे काय म्हणतात की मोठ्या उद्दिष्टाला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये खूप चांगल्या प्रकारे डिवाइड केलं होतं. मला वाटतं हे पण खूप शिकण्यासारखं आहे. विशेषतः विद्यार्थी असतात आपले, परीक्षांचा अभ्यास करतात किंवा त्यांना एखाद्या विषयाची भीती असते की हे कसं करू, मला हे खूपच आवड आहे, हे कसं मला जमेल, तर त्याला अचिवेबल याच्यामध्ये डिवाइड करणं. हे मला वाटतं हे माझं नियोजन खूप चांगलं होतं आणि ती गोष्ट मी खूप चांगली करू शकतो. त्यामुळे डुएबल छोटे 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 भाग करत मग त्याचं एक मोठं इंटिग्रेशन एकत्र होऊन मग त्याचा छान परिणाम मिळतो. हे मी करू शकतो आणि हे सगळ्यांनाच उपयोगाचं आहे असं वाटतं मला. म्हणजे जसं आपण म्हणतो वन स्टेप ॲट अ टाइम किंवा वन डे ॲट अ टाइम. एक्झॅक्टली. आणि याच्यावर आठवलं की
आता असं वाटू शकतं की 1850 किलोमीटर सायकल चालवायची, 20 दिवसांची राईड आहे, कधी संपणार काय म्हणत. फक्त आजचा विचार करायचा. हा, हे आपलं मन म्हणतच की आपल्या मनाला बरोबर आहे. दाखवतो. आता मला थोडी सवय झाली त्यामुळे येत नाही, पण हम्म. कदाचित माझे जे घरचे असतील किंवा जे नातेवाईक असतील जवळचे, त्यांना कदाचित खूप काळजी वाटत असेल की अरे हा निघालाय, पण याचा कधी पूर्ण होणार 20 दिवसांचा, कसं होईल. पण मी जो विचार करत होतो तो त्या दिवसाचाच करत होतो, ते सुद्धा मी ब्रॉडली करत होतो. आणि खरा विचार तर पुढचे 10-15 किलोमीटरच, की पुढचे 10-15 किलोमीटर मला काय? हा, हा. तिथे गेल्यानंतर मी ब्रेक घेईन किंवा तिथे मग पुढचा विचार करेन. हम्म. आणि कधी कधी तर असं व्हायचं की आता हायवे असतो, बरोबर. हायवेवरती ते रिफ्लेक्टिव्ह दगड असतात पहा, हो. हायवेला लाल रंगाचे ते चमकतात पहा. हो. तर अक्षरशः या दगडापासून पुढच्या दगडापर्यंत एवढा एका एवढाच विचार सेकंदाचाच करायचा. विचार एका करतो. किंवा एका पॅडलचा विचार करायचा की हे पॅडल मारायचं आणि पुढचं पॅडल एक्झॅक्टली. मारायचं. आणि मग एकदम रिलॅक्स मन Relax. राहतं आणि पूर्ण फ्रेश, पूर्ण आपण झोपून मग त्यात चालवू शकतो. हम्म. प्रेझेंट मध्ये आपण एनर्जी देऊ हम्म. शकतो, जी पास्टकडे पण जाते, फ्युचरकडे पण जाते. आणि हे ध्यानाचाच हा एक ध्यानाचा मी अर्थ आता अर्थ आहे की वर्तमानातच राहणार. वर्तमानात राहणे. तर तो तसं सायकलिंगमध्ये तसं पण करायला मिळालं मनाला बांधणे जे आपण म्हणतो. हा. हम्म. की त्याला पळून जायचं नाही, आता जिथे ना तेच तू कर, तेच कर. उडी मार द्यायची नाही हम्म. त्याला. खूपच हे सगळ्यांनी आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये करण्यासारखं आहे की जसं एक गोष्ट एका वेळेस करायची किंवा जे आपण सध्या करतोय त्यावरच पूर्ण लक्ष आपलं केंद्रित करायचं की मोठे मोठे गोष्टी आपण सहज अचीव करू शकतो. ही खूप चांगली गोष्ट आहे शिकण्यासारखी. किंवा आणि म्हणजे ती जनरली आपण 1000 वेळेस ऐकतो, पण ज्यावेळेस असं प्रत्यक्षात बघतो किंवा एखाद्या माणसाला जवळच्या व्यक्तीला करताना बघतो तर ती थोडीशी आणखीन सोपी वाटायला लागते. आणि मला हे सांग की दक्षिण भारताची जी तू राईड केलीस, तू याच्या आधी भरपूर राईड केलेल्या आहेस छोट्या मोठ्या, तर तुला सांस्कृतिक दृष्टीने काय वेगळं वाटलं इकडे? हा हा. तर बऱ्याच गोष्टी आहेत. आपण जनरली कसं असतं की आपल्याकडे गैरसमज खूप असतात की दक्षिण भारत म्हणजे मग त्यांना हिंदी काही चालणारच नाही, किंवा ते थोडेसे आपले मानणारच नाहीत, किंवा स्वतःला ते वेगळे मानतात, हिंदीमध्ये बोलत तर बोलणारच नाहीत, असे गैरसमज बरेच असतात. पण माझा स्वतःचा अनुभव आहे की प्रत्यक्ष आपण जेव्हा लोकांमध्ये जातो, तेही सायकलच्या मदतीने जेव्हा जातो, सायकलच्या माध्यमातून जेव्हा जातो, तेव्हा खूप वेगळ्या प्रकारे आपण लोकांसोबत कनेक्ट होऊ शकतो, संवाद होऊ शकतो. आता केरळ सारखं राज्य की जिथे म्हणतात की हिंदी बोलतच नाही कोणी, पण तिथे सायकलवरती मला पाठीमागे निरामय योग संस्था परभणी महाराष्ट्र असं बघून लोक इंग्लिश मध्ये आणि हिंदीमध्ये सुद्धा बोलायला लागले, स्वतःहून हिंदीमध्ये बोलायला लागायचे. मी इंग्लिश मध्ये बोलतो तर हिंदीच बोलायचे ते, असे पण जण होते. आणि दक्षिण भारताची सांस्कृतिक विविधता तर खूपच मोठी आहे. ते तर त्याचं मला एक झलक मी म्हणेन की मला बघायला मिळाली की जनरली दक्षिण भारतीय आपण बघतो की खूप शिस्तबद्ध असतात. दक्षिण भारतामध्ये सुद्धा आपल्याला एक सिस्टीम दिसते, किंवा थोडं वेगळं सांगायचं तर तिथले जे रस्ते आहेत, अगदी छोट्या छोट्या गावांमधले रस्ते असतील, जिल्हा मार्ग असतील, ते पण खूप चांगले होते. आणि सगळ्या ठिकाणचे जे लोक होते ते भले थोडासा भाषेचा फरक असेल, राहणीमान, वेशभूषा वगैरे थोडा फरक असेल, पण त्यांना मी कुठेतरी त्यांच्याशी संवाद साधतोय किंवा कनेक्ट होतोय हे त्यांना नक्कीच कळायचं. आणि कुठेच मला मी कोणी बाहेरून आलोय अजिबात 1% किंचित लेश मात्र वाटलं नाही, कुठेच नाही वाटलं. तर असं लोकांना अनुभवत आलं. आणि मगाशी जे म्हणालो की तिथे मंदिरं असतील किंवा तिथल्या संस्कृतीची जी व्याप्ती आहे, किंवा त्याचा जो सगळीकडे झालेला विस्तार आहे, त्याचा जो बेस आहे, आणि खरा जो इनक्रेडिबल इंडियाचा जो समृद्ध भारत जो आहे, क्रीम ऑफ इंडिया, तो मला कदाचित तंजावर असेल, कुंभकोणम असेल, या भागामध्ये बघता आला. परत महान वैज्ञानिक आणि शिक्षक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं मेमोरियल मला बघता आलं, त्यांचं गाव बघता आलं. अशा गोष्टी होत्या. परत म्हटलं तर इस्रोनी थुंबामध्ये जिथे पहिले रॉकेट लॉन्च केलं होतं, ते पण माझ्या सायकल रूटच्या जवळ तिरुवनंतपुरमच्या अलीकडे होतं. तर असे बरेच हे होते, प्रेरणादायी क्षण होते, किंवा दक्षिण भारताला जाणून घेण्याचे पण असे माध्यम मिळत होते, अशा गोष्टी मिळत होत्या. नाही, हे खूपच एक ह्याच्यासारखं आहे की मी जसं नेहमी म्हणजे मागे तुला एकदा म्हटलं की आपण ज्या वेळेस एखाद्या ठिकाणी जातो तर आपण टुरिस्ट म्हणून जातो, तर आपण प्रेक्षणीय स्थळ बघतो, पण त्याचा जो खरं प्राकृत रूप आहे एका निसर्गाचं किंवा माणसांचं किंवा संस्कृतीचं, ते अशा वेळेसच बघायला मिळतं. आणि ते बघणं ही खूप नशिबाची गोष्ट असते खरं तर, की ते बघायला मिळणं, ते अनुभवायला मिळणं. आणि मग आपण जे इनक्रेडिबल इंडिया नुसतं तू जसं म्हटलं सध्या की तुला तो प्रत्यक्ष बघायला मिळाला, ही खूपच एक नशिबाची गोष्ट आहे. तर हे तुझ्या सायकल याचं म्हणजे एक अजून एक मला असं वाटतं खूप मौल्यवान गोष्ट तू घेऊन चाललाय त्याच्यातनं.
हो आणि म्हणजे सांगायला मला आवडेल की जसं आता मी किनारपट्टीच्या गावामध्ये राहत होतो, तर मी ज्या ठिकाणी मला राहायचं होतं तिथे त्या व्यक्तीकडे गेलो आणि त्यांना फोन केला की मी अशा ठरलेल्या ठिकाणी पोहोचलोय जिथे तुम्ही सांगितलं होतं मला, तर मग आता पुढे कुठे जायचं सांगा. तर ते मला तो दादा होता एक माझ्यापेक्षा लहान होता, तो मला की थांब तिथेच मी येतो 5 मिनिटामध्ये. मग तो आला, त्यांनी मला रिसीव्ह केलं आणि मग त्याच्या घराकडे घेऊन गेला. मी जाताना बघतो की त्याच्या घरी बीच जवळच चाललाय, समुद्राच्या अगदी जवळ. मला खूप छान वाटलं. मग त्याच्या घरी मी थांबलो, खूप आनंदात तिथे राहिलो. त्यांनी खूप छान माझी व्यवस्था केली, मला खाऊ घातलं, पिऊ सगळं व्यवस्थित केलं. आणि नंतर मग त्यांनी मला सांगितलं की तू जेव्हा फोन केला तू आलास तेव्हा मी बोटीवरती होतो, मी बोटीवरून तुला रिसीव्ह केलं. म्हणजे समुद्रात होता. समुद्रामध्ये म्हणजे मच्छीमार असतात सगळे किंवा नावाडी बोटीवरती जाणारे आणि मासे पकडणारे अशा लोकांसोबत राहण्याचा मला योग आला. आणि खूप वेगळे त्यांचे अनुभव असतात की तो जसं म्हणायचं की जेव्हा पावसाळा असतो, समुद्रामध्ये हे असतं, वादळ असतं, तेव्हा आम्ही काय करतो, किंवा आता आपण इथे उभं राहू शकतोय हार्बरवरती, बंदरामध्ये आपण उभं राहू शकतोय, पण पावसाळ्यामध्ये हे सगळं पाणी असतं, इथपर्यंत पाणी असतं. किंवा आम्ही श्रीलंकेच्या सीमेपर्यंत कसं गेलेलो होतो, मग तिथे आम्ही काय काय करतो, असं खूप एक वेगळी दुनिया थोडीशी बघायला मिळेल त्याच्यामध्ये. आणि एक गोष्ट तर कळतेच कळते की भले भाषा थोडीशी वेगळी असेल, त्यांचं राहणीमान वेगळं असेल, बाहेरची रीतिरिवाज वेगळे असतील, पण त्याच्या आतमध्ये माणूस पण म्हणून एकच आहे. आणि मग ते महाराष्ट्र असेल काय किंवा भारतामध्ये कुठल्या भागात दक्षिण भारत काय, सगळ्या सारख्याच गोष्टी आहेत की थोडीशी शिस्त पण आहे, कुठे बेशिस्त पण आहे, सगळ्याच गोष्टी आहेत. आणि इथून तिथून सारखंच आहे, म्हणजे कोणी असं वेगळं नाही, सगळे एकमेकांसारखेच आहेत. हे या संवादामधून आणि या भेटीगाठीतून म्हणजे एका सॅम्पल स्पेस मध्ये सगळ्या प्रकारच्या व्यक्ती सगळीकडेच आहेत. हो आहेत निश्चितपणे, सगळे म्हणजे एकाच भाग आहेत. हा पण ही पण जाणीव होती. म्हणजे असं आपण, आणि तुला हेही जाणवलं असेल की संवादासाठी भाषेची गरज नसते. ही गोष्ट तुला खूप प्रकर्षाने जाणवली असं मला वाटतंय. हो बिलकुल. आता मला हॉटेलमध्ये जावं लागायचं, 30 किलोमीटर नंतर ब्रेक घ्यायचा, तर मग तिथे जे कुठले पदार्थ आता विचारणार कसं, कारण तिथली भाषा तर येत नाही आणि सगळ्यांनाच इंग्लिश येईल असं पण नाही. मग एका शब्दाने बोलायचं की ब्रेकफास्ट, मग ते म्हणायचे की डोसा, इडली, पोंगल, उत्तप्पा, मग म्हणायचं हा येस वन उत्तप्पा, असं ते बोलायचं आणि खूप सुंदर बोलणं व्हायचं. म्हणजे त्यांना पण कळायचं, त्यांनाही मजा यायची. निश्चितपणे त्यांनाही मजा येते. असं माझ्याकडे आश्चर्याने बघायचे की अरे तू कोण आहेस, काय आहेस, मग आपापसात थोडंसं बोलायचे. मग एखादा जण मला विचारायचं की फ्रॉम हिअर यू आर कम, मग तर व्हायचं बोलणं. आणि थोडकं मोठं इंग्लिश असेल, थोडकं मोठं हिंदी असेल, ते त्याच्यातून बोलणं व्हायचं. पण संवाद साधायचा प्रयत्न करायचा, संवाद व्हायचा ऍक्च्युअली, जो कदाचित शब्दांमध्ये नाही येणार तेवढा, पण तो इमोशनल एक्सचेंज जो असा तो नक्कीच व्हायचा. आणि तुला असं जेव्हा तू जायचास, मगाशी तू एक उल्लेख केलास की एखादा बुलेटवाला, बाईकवाला किंवा असं कोणी थांबून करून जायचं, तर तेच मला विचारायचं की रस्त्याने जाताना लोकांच्या काय प्रतिक्रिया असायच्या इन्स्टंट जेव्हा तू असं जातोय, तर तेव्हा तुला असं ते बघायचे का, किंवा काय प्रतिक्रिया, किंवा कोणी थांबून विचारायचं की अरे बाबा तू कुठे चाललास, काय करतो, असे काय अनुभव आले का? हो असे अनुभव आले, पण शहरापेक्षा गावांमध्ये आणि शक्यतो अंतर्भागातले जे गाव आहेत की तिथे फार लोक असे टुरिस्ट जात नाही तिथे, नवीन म्हणजे बाहेरचे लोक जिथे जात नाहीत अशा गावांमध्ये जास्त अनुभव आले. आणि खूप सगळ्या प्रकारचे लोक थांबून विचारपूस करायचे, कोणी फोटो घ्यायचे, कोणी माझं तिथे मुलाखत पण घेतली थांबून, असं पण झालं. कोणी हाताने हे करायचे, मोटरसायकलवाले स्लो व्हायचे, 2 मिनिटं माझ्याशी बोलायचे, विचारायचे कुठून काय आलास, तसंच थोडं इंग्लिश थोडं हिंदी अशा याच्यामध्ये. आणि बहुत अच्छा, ऑल द बेस्ट वगैरे म्हणून जायचे. आणि एक मात्र प्रसंग मला खूप याच्यामध्ये सांगावाच वाटतो की जसं अवघड प्रसंग कुठले होते, मला वाटतं केरळच्या याच्यामध्येच असेल की खूप ह्युमिडिटी खूप होती आणि गरम होत होतं, आणि हॉटेल पण करायचे तसं काही मिळत नव्हतं, म्हणजे एनर्जी लेवल लो होती. आणि आता कधी त्या शेवटचे 15-20 किलोमीटर पार होतात, कडक ऊन आहे, किनाऱ्याच्या मध्ये जी गरमी असते, जसं मुंबईमध्ये जो दमटपणा असतो, जो घाम येतो सारखा, तसं वातावरण अवघड होतं थोडंसं. आणि मी चाललो होतो आणि एक मोटरसायकल मागून आली, त्याच्यामध्ये एक छोटी मुलगी बसली होती, ती अशीच पुढे गेली, ती माझ्याकडे वळून बघितलं आणि तिने मला असा हात दाखवला. त्याच्यातून मला अशी एनर्जी मिळाली आणि मी तिला हात दाखवला. आणि कधी कधी मला छान वाटण्यासाठी पण मुलांना हात दाखवायचं, असं ते खूप एक्सचेंज व्हायचं. त्यामुळे तशी एनर्जी खूप मिळायची आणि अशा घटी खूप छान झाल्या. म्हणजे अगदी क्षणिक असतील त्या, पण त्याच्या आठवणी आणि त्यावेळेच खूप छान वाटलं. ती जी ऊर्जा असते त्यावेळेस शब्दात नाही सांगता. हो नाही सांगता, आणि त्याच्यातून आपल्याला ते पुश मिळतो, तो पुश आवश्यक असतो तो. परत आता कुठे तसंच केरळमध्येच म्हणेन की तिरुवनंतपुरमच्या पुढे जात होतो मी आणि एका ठिकाणी थांबलो होतो मॅप वगैरे बघण्यासाठी की पुढचा ट्रक कुठे वगैरे.
तर तेव्हा तिथे सफाई काम करणाऱ्या काही महिला होत्या, तर त्या तिथे चालत होत्या. मग त्यांनी मला बघितलं, मग त्याचं आपापसात थोडंसं बोलणं झालं की सायकलला असं काहीतरी म्हणत होत्या. मग मी त्यांच्याकडे बघताना जस्ट असं म्हणलं की आय एम सायकलिंग हिअर फ्रॉम महाराष्ट्र. मग त्या थांबल्या आणि मग त्यांनी थोडी विचारपूस केली आणि मग असं तोंडानेच विचारलं की यू हॅव फूड वगैरे, आणि निघून गेला, हसून निघून गेलं. असं बोलणं खूप छान होतं. आणि एक मला वाटतं खूप महत्वाचा भाग आणि जो आपण सगळ्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचं की लोकांकडे जाऊन भेटणं, बोलणं हे खूप दुर्मिळ होत चाललंय. आपलेच फ्रेंड्स असतील, आपलेच नातेवाईक, तिथेच आपण जात नाही आणि दुसऱ्या राज्यांमध्ये तर खूपच कमी होतं. आणि गेलो तरी ते पर्यटकांसारखंच जातो आपण की वन टुरिस्ट स्पॉट टू अनदर टुरिस्ट स्पॉट, आणि ते आपण कव्हर करतो. लोकांसोबत भेटणं होत नाही. पण मला हा ही खूप चांगली संधी मिळाली की वेगवेगळ्या राज्यांमधल्या लोकांशी जाऊन त्यांच्याशी बोलणं, समोरनं भेटणं आणि रिकनेक्ट होणं, हे खूप मला वाटतं चांगलं मला हे होतं, याच्यातून साध्य झाले असं म्हणणं. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. देश म्हणून ही खूप अतिशय महत्वाची गोष्ट आहे की जिथे बोलणं आणि जाणं असेल, भेटणं असेल, तिथेच ती नाती जिवंत राहतात, हे आपण बघतो. त्यामुळे त्या दृष्टीने पण खूप छान योग होता. कनेक्टिंग पीपल, कनेक्टिंग आणि योगाचा अर्थ तोच आहे. योगाचा एक अर्थ कनेक्टिंगच आहे, कनेक्टिंग आणि रिकनेक्टिंग पण आहे. जोडणे, आपण जसं म्हणतो की योगा हा शब्दच त्यापासून तयार झालेला आहे की जोडणे, स्वतःला स्वतःशी जोडणे आणि इतरांशी जोडणे. खूप छान. मला हे खूप सगळे इंटरेस्टिंग होत चाललंय. तर मला आणखीन जाणून घ्यायला आवडेल की तू वेगवेगळ्या, जसं तू आता सांगितलंस की मच्छीमार कुटुंबाकडे तू थांबला होतास, तर असे अजून काही म्हणजे उल्लेखनीय की तुला असं वाटलं अशा लोकांसोबत तुझं म्हणजे त्यांच्याकडे तू थांबलास किंवा ज्या व्यक्तींसोबत तुझं जास्त इंटरॅक्शन झालं, ह्यामध्ये कुणी असे आहेत का की ज्यांचं तुला अगदीच उल्लेखनीय वाटलं किंवा तुझ्यावरती ते इम्पॅक्ट करणारं वाटलं? असं प्रश्नच नाही, आहेतच ना. जसं आता दक्षिण भारतामध्ये हा रूट ठरला, इथले टप्पे ठरले, योग संस्था पण ठरल्या. मग तसं प्रत्येक ठिकाणी कुठे थांबायचं किंवा कुठे संस्था आहेत, कुठे नाही आहेत, याची एक शोधाशोध सुरू झाली. तर त्याच्यामध्ये माझा संपर्क चिन्मय मिशनशी झाला. तर चिन्मय मिशननी या पूर्ण प्रवासामध्ये केरळचे त्यांचे जे 3 टप्पे होते ते तर होतेच, पण त्याच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी सुद्धा खूप मदत केली. आणि तिथले जे ब्रह्मचारी असतील, तिथले जे स्वामीजी असतील, त्यांनी खूप मला सतत प्रोत्साहन दिलं. आणि म्हणजे बंगलोरला निघाल्यापासूनच वाटेवर त्यांनी मला सांगितलं होतं की तुला कुठे जरी अडलं तरी आम्हाला सांग, आमच्या माहितीत तिथे कोणी असतील. किंवा त्यांनी त्यांच्या ओळखीच्या संघाच्या लोकांना संपर्क केला, तसं जोडून दिलं, तिथे व्यवस्था केली, तिथे भेटीगाठी त्यांनी करून दिल्या. त्यामुळे चिन्मय मिशनचे जे स्वामी सुंदरजी असतील किंवा डॉक्टर गौरी माहुलीकर मॅडम असतील, या मंडळींनी खूप यामध्ये रस घेतला आणि खूप मला सगळ्या प्रकारची मदत केली. त्यामुळे यांच्या ज्या भेटीगाठी झाल्या किंवा चिन्मय मिशन सुद्धा मला जे बघायला मिळालं. आणि 12 जानेवारीला पुण्यातून बंगलोरमधून सुरू केलं. त्याच्या आधी 31 डिसेंबरला पुण्यामध्ये जे चिन्मय विभूती केंद्र आहे, तिथे त्यांचा एक मोठा कार्यक्रम होता. तर तो कार्यक्रम सुद्धा मला बघता आला. आणि त्यानिमित्ताने ते कसं काम करतात किंवा चिन्मय मिशन यांचं कार्यपद्धती कशी आहे, हे सुद्धा खूप छान बघायला मिळालं. तो पण एक विशेष लक्षात राहण्यासारखा प्रसंग होता. आणि पुढे सगळ्या ठिकाणी असे लोक कुठे ना कुठे मिळत गेले की ज्यांनी खूप प्रोत्साहन दिलं, त्या ठिकाणची जी मदत केली. जसं मी म्हणाल की सायकलला जेव्हा काही थोडंसं स्टँड बिघडलं, तेव्हा सायकलिस्ट आले, त्यांनी मला लगेच सांगितलं की इथे सायकलचं दुकान आहे. किंवा पंक्चर झालं तर पंक्चर दुरुस्त करणारा होता. किंवा एकदा ते तसं एक जंगल वाटेमध्ये लागलं, नॅशनल फॉरेस्ट, ज्याच्यामध्ये हत्ती आणि वाघ असतात, टायगर सफारी वगैरे आहे. तर तिथे सायकल मला ती पण एक भीतीची पहिले वाटत होती की तिथे मला कसं होईल, मी सायकल चालवू शकेल का, किंवा हत्ती रस्त्यावरती मला जमेल का सायकल, शंका कुशंका खूप होत्या. मी म्हटलं होतं की तिथे जे होईल ते करूया, जे असेल ते. तर मग तिथे गेल्यानंतर तिथल्या लोकांनी थांबवलं मला. ते म्हणजे की इथे आतमध्ये सायकलिस्ट अलाउड नाही. मी त्यांना म्हणून बघितलं की टू व्हीलर तर चालले आहेत, मग सायकल का नाही. तेवढे वो टू व्हीलर है, वो 30 की स्पीड से जा सकते हैं, अगर ये हाथी आ गए तो भाग सकते हैं, तुम भाग नहीं सकते. तिथे मला थोडंसं काय यार की माझी सायकल बाकी सगळीकडे टू व्हीलर आहे, टू व्हीलरच्याही सरस आहे, इथे नाहीये. पण मग ते पण खूप कोऑपरेटिव्ह. आणि दक्षिण भारतामध्ये हे पण मी बघितलं की लोक खूप एकमेकांना धरून राहतात आणि खूप संवेदनशील असतात. असे एकदम दुसऱ्याला नाकारून फेटाळून नाही टाकत की हा दुसरीकडे जा, इथे नाही का तू पुढे जा, असं म्हणत नाहीत. मी त्यांना म्हटलं की त्यांनी मला पहिले सांगितलं की तू पुढे जाऊ शकत नाही, यू टर्न घे. मी त्यांना म्हटलं की नाही सर, मला असा माझा रूट आहे आणि असं करून सगळं दक्षिण भारत फिरायचं मला, त्यामुळे मला असंच जावं लागेल. ठीक आहे, मी सायकल नाही जाणार, पण तुम्ही मला आता एवढ्या गाड्या चालल्यात, बऱ्याच लॉऱ्या वगैरे आहेत किंवा टेम्पो आहेत, तर तुम्ही मला याच्यात करून देऊ शकाल का. ठीक आहे. त्यांनी लगेच मला कोऑपरेट केलं आणि मी बघायला लागलो. मग
गाड्या चालल्या होत्या. मग एका गाडीमध्ये ती त्यांनी बसवून दिलं मला. हम्म. त्या गाडीवाल्यासोबत पण छान गप्पा झाल्या. फॉरेस्टचा एक माणूस होता, त्याच्यासोबतही गप्पा झाल्या. मग त्यांनी सांगितलं मला तो कुठल्या गावचा आहे किंवा हा. इथे कुठली भाषा बोलली जाते आणि इथे कसं जीवन असतं. जीवन कसं असतं आणि वन्य प्राणी कसे असतात. हम्म. त्यांनी मग सगळं सांगितलं आणि तिथे हत्ती वगैरे रस्त्याला दिसत सुद्धा होते. हम्म. हत्ती 2-3 हत्ती रस्त्यावरती दिसले, माकडं दिसले. हम्म. आणि मग त्याच्यातून मी ती बॉर्डर जी आहे जंगलाची ती क्रॉस केली आणि पुढे उतरलो. हम्म. त्याच्यात काय झालं की लॉरीमध्ये ठेवल्यामुळे त्याचा जो सायकलचा स्टँड आहे, कॅरियरचा जो स्टँड आहे, त्याचा बेस थोडासा लूज झाला. तर अच्छा. तो पुढे मला नीट करण्यासाठी दुकान सुद्धा नंतर मिळालं. मिळालं. असे जे छोटे छोटे ज्यामुळे की एखादा बॅट्समन रन करत त्याला थोडीशी नशिबाची साथ साथ पाहिजे, पाहिजे. ती मला मिळत मिळत गेली त्यामध्ये. आणि मग नंतर उटीचा जो त्याच्या पुढेच उटीचा घाट होता, तिथे सुद्धा खूप सगळे वन्य प्राणी होते. ठिकठिकाणी लिहिलं अच्छा. होतं की एलिफंट क्रॉसिंग झोन्स. बरं. हे तर खरं तर बंगलोरच्या पुढे सुद्धा होतेच. हम्म. उटीच्या घाटात खूप दाट जंगल होतं. हम्म. ते युकॅलिप्टिस असेल, पाईन वृक्ष असतील, हम्म. सगळं होतं. आणि लाल तोंडाची माकडं, आपले नेहमीचे माकडं आणि वेगवेगळे पक्ष्यांचे आवाज असे खूप तिथे होते. ते सगळं जंगलच होतं. आणि नंतर तो पाताळ्याचा पण त्याच्यातही जंगल होतं आणि कधी कधी जंगल संपतं आणि उत्तर संपतं असं झालं. तो भाग तो एक कसा सगळ्यात हायलाइट सारखा तो हायलाइट सारखा तो तुझ्या याचा एक महत्वाचा टप्पा तुझ्या याचा टीजर एक दाखवायचा असेल तर आपण ते दाखवू शकतो. नाही पण हे खूपच म्हणजे ऐकूनच मला असं रोमांचकारी वाटतंय आणि असं वाटतंय की अशा प्रकारचे अनुभव थोड्याफार प्रमाणात सगळ्यांनी घेतले पाहिजे. हो, हो, नक्कीच, की नक्कीच. तू एका सायकल मोहिमेत किती निरनिराळ्या प्रकारचा भूभाग बघितला, किती वेगवेगळे अनुभव घेतले. म्हणजे फॉरेस्ट, समुद्र तर होताच सोबत, पण हे फॉरेस्ट आणि हे सगळं जंगल, पर्वत, वन्य प्राणी, हो. हे सगळे अनुभव, मच्छीमारापासून ते एखाद्या जंगलात हे असणाऱ्या त्या हो. म्हणजे व्यक्तींपर्यंत हो. सगळे अनुभव तुला घेता आले. हो, हो. आणि ह्याचे तू जसं म्हणला सुरुवातीला की निरामय सोबत तू करत होतास, तर त्याच्यामुळे तू योगाची थीम ठेवलेली, म्हणजे योगा ही एक संकल्पना घेऊन तू पुढे चालले. आणि योग संस्थांना भेटी देणं भेटी देणं. निरामय संस्था जे तेच. काम करते त्यांच्या नावातच आहे की निरामय योग प्रसार आणि संशोधन संशोधन संस्था. संस्था. तर योग प्रसार आणि त्यांचा एक आयाम सुद्धा आहे की नवीन संस्थांची संपर्क, हम्म. नवीन कार्यकर्त्यांची, साधकांची संपर्क. हम्म. तर त्याचाच एक भाग म्हणून या ज्या सगळ्या संस्था होत्या इथे निरामयची तशी एक सुरुवातीची जी स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थान सोडली, तर बाकी संस्थांची निरामयची तशी ओळख नव्हती. ही माझ्या माध्यमातून नव्याने एक प्रकारे झाली. त्यांना निरामयाबद्दल कळालं, त्या संस्थांचं काय काम आहे, ते कसं काम करतात हे ते कळालं. निरामयला मला सांगता येऊ शकत, तसं मी ते निरीक्षण करू शकलो. त्याच्याबद्दलच मला अजून जाणून घ्यायचंय हा, की त्यांच्यामध्ये तुला म्हणजे काय नवीन आढळलं. तू निरामय सोबत अनेक वर्षांपासून काम करतोय जसं तू सुरुवातीला सांगितलं. तर हे तू आता सांगतोयस की त्यांचं कार्यपद्धती तुला कळाली, तर त्यांचं कार्य बघून, त्यांची व्याप्ती बघून किंवा काय म्हणजे त्याबद्दल तुझ्या काय भावना होत्या किंवा काय काय नवीन तुला तिथे पाहायला मिळालं, काय काय नवीन संस्थांशी म्हणजे कार्यपद्धतीशी तुझी ओळख झाली, हे मला हो विचारायचं. हो हो. याचं खरं तर उत्तर खूप मोठं होईल, मोठं असेल. खूप उत्तर मोठं होईल. पण आता जसं चिन्ह मिशन आहे, तर चिन्ह मिशन एका वेगळ्या पद्धतीने काम करतं आणि त्याला जोडून त्यांचे इतर पण विषय आहेत, जसं की भारतीय शास्त्राचा अभ्यास, स्टडी ऑफ इंडोलॉजी, स्टडी ऑफ संस्कृत लँग्वेज, या गोष्टी असतील किंवा जे संवर्धन आहे संस्कृतीचं, त्याचं त्यांचं काम असेल किंवा त्यांचे जे साधना पद्धती आहेत किंवा ते कुठले कोर्सेस चालवतात तिथे, ते थोडंसं बघायला मिळालं. पुढे अमृतापुरी आश्रम होता, त्या आश्रमात सुद्धा वेगळ्या पद्धतीचं काम चालतं. खूप देश विदेशातले लोक येतात, सत्संग चालतो, मग त्यांचं भजन असेल, कीर्तन असेल, ते कसं करतायत. किंवा आता ईशा आदियोगी सेंटर असेल, त्यांनी तिथे जे वेगवेगळे विधी तयार केले आहेत किंवा जे साधना पद्धती आहेत, कोर्सेस आहेत, रिट्रीट्स आहेत, ते पण मला पूर्ण नाही म्हणणार मी, पण त्याचा परिचय एक ओव्हरव्ह्यू थोडासा होऊ शकला की हे कसं काम करतात. आणि निरामयच्या संदर्भात म्हणायचं तर पुढे श्रीरामकृष्ण परमहंस यांच्या मठामध्ये मी तंजावरला असताना गेलो होतो. आता गंमत अशी की मी 12 जानेवारीला सुरू केलो होतो स्वामी विवेकानंद दिन. बरोबर. ज्या ठिकाणून सुरू केलं ते नाव स्वामी विवेकानंद संस्थेचं नाव होतं. विवेकानंद केंद्र कन्याकुमारीमध्ये पण गेलो आणि हे करत करत मग नंतर श्रीरामकृष्ण मठामध्ये पोहोचलो. त्यामुळे ते एक छान वाटलं की विवेकानंदांपासून सुरुवात करून रामकृष्ण मठामध्ये आलो. आणि तिथे मुलांनी जे योगा प्रत्यक्ष सादर केले ते खूप सुंदर होते. आणि निरामय जे काम करतं त्याच्यामध्ये ते अजून सुंदर कसं करता येईल किंवा ते अजून जास्त चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल आणि विद्यार्थी म्हणून त्यांना पण त्याच्यात जास्त कसं आनंद घेता येऊ शकेल याचं मला डेमो बघता आलं की गटामध्ये योगासनं करत होते, एकमेकांना टाळ्या वाजून उत्साह वाढवत होते आणि इनोव्हेशन करत होते. असं या गोष्टी निरामयासाठी मला छान वाटलंय. आणि जसं आणखीन एका ठिकाणी मला वाटतं
आठवड्यामध्ये प्रत्येक दिवशी वेगळा सूर्यनमस्कार होता. त्याला अच्छा. सप्त नमस्कार म्हणायचे. बर. म्हणजे एक दिवस सूर्यनमस्कार, एक दिवस चंद्र नमस्कार, असे त्यांचे वेगवेगळे प्रकार होते. तर अशा काही नवीन गोष्टी मला त्यामध्ये कळाल्या. आणि एक संस्था असं म्हणेन की आनंदन म्हणून एक मिलिटरीमध्ये रिटायर्ड झालेले कॅप्टन आहेत. हा. तर त्यांचं एक खूप सुंदर सेंटर मला बघायला मिळालं. ते योगाचं पण सेंटर आहे, पण योगाच्या बरोबर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक केंद्र असेल, अच्छा. महिला सक्षमीकरण असेल, ग्रामविकास असेल, असं ते काम करतात. आणि हे करण्याची त्यांची इच्छा याच्यामुळे झाली की ते म्हणाले की मी 24 वर्ष मिलिटरीमध्ये सेवा केली. बॉर्डरवरच्या शत्रूंना तर मी झुंजलो, पण मला असं लक्षात आलं की शत्रू फक्त बॉर्डरवर नाही, आपल्या देशामध्ये जे सगळे जे विकनेसेस आहेत, जे कच्चे दुवे आहेत, किंवा जे भरकटलेले युवक असतील की जे कुठेच त्यांचं लक्ष नाहीये, करिअर असेल किंवा उद्दिष्ट असेल, हे काही नाहीये, तर त्याच्यासाठी मग या शत्रूंचा समाचार घेण्यासाठी मी माझी सेकंड इनिंग सुरू केली. तर त्यांच्यासोबतची पण भेट खूप प्रेरणादायी झाली. आणि सगळ्या दृष्टीने त्यांनी छान मला सांगितलं. आणि त्यांना पण मला भेटून छान वाटलं, कारण म्हणजे आता गंमत कशी असते की त्यांच्याकडून मी जसं की माझ्याकडे पण त्यांना देण्यासाठी काही ना काही होतं. कारण अनेक संस्था मी बघितल्या आहेत, संस्थांच्या कार्यपद्धती मला माहिती आहेत, किंवा हे काम अजून चांगलं कसं करता येऊ शकेल, किंवा या कामाला काय केलं तर लोकसहभाग वाढेल, हे मी त्यांना काही सांगू शकतो. त्यामुळे हे सगळ्याच हा योग खूप सुंदर जुळून आला. आणि 10 योग संस्थांना भेटी देणं किंवा 12 योग सेंटर्स मध्ये जाणं, इतक्या साऱ्या साधक असतील, ब्रह्मचारी असतील, स्वामीजी असतील, यांच्या सोबत राहायला मिळणं, हा योग तर खूपच मोठा होता. त्या बाबतीत मी तर म्हणेन की मी कमालीचा नशीबवान आहे. तुझ्या या याच्यामध्ये योग हा शब्द अनेक वेगवेगळ्या याच्याने आलाय, की योग जुळून आलाय, आणि योगासाठी, योग प्रचारासाठी योग संशोधन तुला वेगवेगळं बघायला मिळालं. तर मला प्रेक्षकांना हे सांगायला आवडेल की त्यांनी ही जी सायकल मोहीम आहे ती सुरुवातीला एकदा आधी प्लॅन केलेली, पण ती काही कारणांनी होऊ नाही शकली, आणि ती यावेळेस झाली. तर मला असं वाटतं की यामागे नियतीचाही, म्हणजे योग तो तुझा त्यावेळेस नव्हता आणि तो आता आला. तर याबद्दल तुला काय वाटतं का, की म्हणजे काही गोष्टी त्यावेळेस घडू शकल्या नसत्या, पण आता त्या अनुभवता आल्या तुला? हो. नाही, गंमत अशी झाली होती की मी पहिले हा प्रवास मागच्या वर्षी ऑगस्ट मध्ये नियोजित केला होता. तेव्हा यायचं होतं मला. मी आलो सुद्धा होतो. सायकल ट्रेनमध्ये टाकून मी बंगलोरला आलो. एका पिशवीमध्ये सायकल घेऊन ती आणली, सगळं बंगलोरमध्ये बहिणीच्या घरी येऊन पोहोचलो. आणि तिथे येऊन जो आजारी पडलो, तर ती सायकल चालवणं तर लांबच, पण ती मला पिशवी सायकल सुरू पण म्हणजे बांधता पण नाही आली परत. म्हणजे एक पेडल सुद्धा मी मारू शकलो नव्हतो. म्हणजे मला इच्छा म्हणजे होती 1800 किलोमीटरची, पण माझं एक पेडल मारायला मी म्हणजे मुकलो एक पॅडल चालवण्यापासून. तर तेव्हा तो काहीच येऊ नव्हता. पण म्हणून मी ठरवलं की आपण त्यावेळेस नाही करू शकलो, तर जेव्हा आपल्याला पुढचा बेस्ट चान्स असेल, की जसं दक्षिण भारतातला जो पूर्ण वेगळा पावसाळा असतो, नोव्हेंबर डिसेंबर मध्ये जो चालतो, तो सगळं संपल्यानंतर मग आपण जानेवारीमध्ये करू, आणि मग विवेकानंद जयंतीपासून करू, असं मग ते ठरत गेलं. आणि मग यावेळेस सगळीची सगळी निसर्गाने, नशिबाने सगळ्यांनीच कमालीची साथ दिली. ठरल्याप्रमाणे बरोबर 20 डिसेंबर झाला, की जी मलाच विश्वास बसायला कठीण आहे, खरंच मी पूर्ण करू शकलो. हे म्हणजे मला स्वतःचा चिमटा घ्यावासा वाटत होता, की आणि खरंच मी पोहोचलो इथे चेन्नईमध्ये. खरोखर असं मला असं ते वाटत नव्हतं की खरं घडतंय. आणि ते असंही झालं असेल काय की त्यावेळेस तू ज्या व्यक्ती ठरवल्या होत्यास किंवा जी ठिकाणं ठरवली होतीस, यातही काही बदल झाला असेल, की तुझा तो योग नव्हता. हो, त्याच्यापेक्षा कदाचित खूप म्हणजे नंतर प्लॅन सुद्धा खूप चांगला झाला. नवीन पण आणखी लोकांशी संपर्क झाला, आणि भेटी गाठी झाल्या, आणि खूपच झाला. आणि अगेन हे कसं की हे खूप वेगळं, आपण म्हणतो की योगाचा अर्थ जोडणे, पण ऑलरेडी सगळे जोडलेलेच आहेत. ते आपण फक्त आपल्याला कळणे एक्झॅक्टली. ते सगळे आधीपासूनच जोडलेले होते, ते कळालं की हे जोडलेले आहेत. त्याचा तू आधी शोध घेण्याचा प्रयत्न केलास, पण ते तुला जेव्हा कळायचं तेव्हा बरोबर ते कळाले. आता प्रत्येक प्रवास जो तू करतोस, किंवा कुणीही माणूस आपण जेव्हा प्रवास करतो, तर प्रत्येक प्रवास आपल्याला स्वतःचीच नव्याने ओळख करून देतो. तर स्वतःचं एक नवीन वर्जन आपल्याला कळतं, किंवा नवीन क्षमता आपली कळते, किंवा मी असाही आहे हे आपल्याला त्या प्रवासात कळतं. तर तुला ह्या प्रवासात असं स्वतःबद्दल काय नवीन कळालं, किंवा काय क्षमता तुला स्वतःची कळाली, किंवा स्वतःची नव्याने ओळख कशी झाली तुझी? मी असं म्हणेन की हे आधीच्या सायकल प्रवासांमध्ये पण झालेलं आहे. ज्याला म्हणतात ना की आपण जेव्हा अशा अनपेक्षित म्हणजे सहसा जिथे आपण जात नाही, ज्या गोष्टी करत नाही, अशा गोष्टी आपण जेव्हा करतो, किंवा जसं आजकाल बऱ्याच महिला एकटीने बऱ्याच ठिकाणी फिरतात पहा, असे जेव्हा जे सवय नसलेले अनुभव आपण घेतो, तेव्हा त्यातून
त्या लोकांशी किंवा त्या निसर्गाशी तर आपण भेटतोच, पण स्वतःशी पण खूप नव्याने भेटतो. तर हे सगळ्या प्रवासामध्ये असतंच ते याच्यामध्ये पण ते झालं. आणि दुसरं मला स्वतःमध्ये एक थोडीशी उणीव वाटायची, ही जी मी आधीच्या सायकल प्रवासामध्ये पण बघितली होती, की मला पेडलिंगचा काहीच प्रॉब्लेम नाहीये, मी सायकल किती पण चालवू शकतो. पण कसं असतं की फक्त पेडल चालवणं एवढं सायकलिंग नसतं. त्या वातावरणामध्ये जुळवून घेणं, तिथे अडॅप्टेबल असणं, गोष्टी अडॅप्ट करणं. मग कधी कधी डाएट आपल्या मनासारखं नाहीये किंवा आपल्या पोटाला अनुकूल आहे असं डाएट नाहीये, वातावरण खूप वेगळं आहे किंवा आपल्याला भूकच नाही पण खाणं भाग आहे. अशी कदाचित म्हणजे ती हिमालयाची परिस्थिती, अति उंचीवरती आपल्याला भूक लागत नाही पण खाणं तर गरजेचं असतं किंवा पचत नाही कधी कधी. तर अडॅप्टेबिलिटी जे मला स्वतःच्या ज्या काही मर्यादा होत्या त्या मर्यादांच्या वरती कदाचित सायकलच्याच मदतीने मी थोडी मात करू शकतो. की मग एवढ्या 20 दिवसांमध्ये जे काही मला मिळालं तर सगळीकडेच ते खूप काही परफेक्ट असेल असं नव्हतं, किंवा जिथे खूप थकलोय तिथे जे काही समोर मिळतंय त्यातलंच काहीतरी खावं लागायचं. मग ते जसं इडली डोसा प्रामुख्याने असतो, मग त्याचा थोडा त्रासही होऊ शकतो. तर तो मला म्हणजे माझ्या शरीराने ती अडॅप्टेबिलिटी दाखवली याच्यामध्ये. हे एक मला असं वाटतं की थोडं शिकायला मिळालं. आणि माझ्या ज्या क्षमता होत्या किंवा माझ्या म्हणजे असं म्हणून की क्षमतांच्या ज्या मर्यादा होत्या त्या मर्यादांच्या मध्ये मी छान राहू शकलो, हे मला कळत नाही. ते म्हणजे परत मला जाणवलं की हा म्हणजे एवढं मी नक्कीच करू शकतो. आणि मी जे केलं मला हे पण माहिती आहे की हे खूप थोडं आहे आणि लोक खूप मोठं करतात आणि लोकांना खूप वाटतं की हे किती धाडसी मोहीम आहे किंवा हे किती अवघड आहे. पण मला माहिती की माझ्या अवघडच्या रेंज किती आहे, तर मी माझ्या अवघडच्या रेंजच्या मध्येच राहिलो. माझ्यासाठी जे अवघड आहे त्याचा मी आदर केला किंवा मला ज्याची भीती वाटते त्याचा मी आदर केला आणि मला जिथपर्यंत जमतंय बस तेवढंच मी त्या कक्षेत राहिलो. त्याच्यामुळे पण कदाचित खूप जास्त त्रास म्हणा किंवा असं हे नाही झालं. हे तू एक खूप सुंदर सांगितलंस की ज्या तुझ्या मर्यादांचा तू आदर केलास, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की अमक्याने एक गोष्ट केली तर ती मलाही करता आली पाहिजे, पण असं नाहीये की आपल्या मर्यादांचा आपण आदर केला पाहिजे. अगदीच बरोबर आहे. पण हे तुझं धाडसी वाटण्यामागचं हेही कारण आहे की त्या मर्यादांना तू त्या उंचीवर नेऊन ठेवलेस की तुला ती तुझी जी मर्यादा आहे, जिथे आमची सुरुवात आहे ती तुझी म्हणजे जे आमच्यासाठी शेवट असेल ती तुझी सुरुवात आहे. तर त्या मर्यादांना तू नेऊन ठेवलेस. पण ही गोष्ट खूप सुंदर सांगितलीस की त्या मर्यादांचा तू आदर करून त्याच्यामध्ये राहतोस आणि मग हळूहळू त्या वाढत जातात. कसं की निसर्गाने जी क्षमता दिलेली आहे, फिटनेस असेल किंवा शारीरिक क्षमता असेल, स्टॅमिना असेल, प्रत्येकालाच दिलेलं आहे. बरोबर. आपण त्याचा जेवढा वापर करू म्हणजे आपण सहज जर का मला 2 किलोमीटर सायकल चालवत असेल आणि मी जर का 2 किलोमीटर चालवत राहिलो तर सहजची जी रेंज आहे ती 3, 5, 10 किलोमीटर होत जाईल. तर जेवढं आपण सहज करतो ऑटोमॅटिकली सहज मोठं होत जातं. त्यामुळे ते सहज मध्येच मला सगळं त्यामुळे सगळं सहजच झालं खरं सांगायचं. आपण अशाच गोष्टी इतर क्षेत्रांमध्ये सुद्धा म्हणजे आपल्याला आव्हानात्मक वाटतात, अवघड वाटतात. जसं कोणाला इंग्लिश शिकणं असेल, कोणाला विद्यार्थ्यांना गणित शिकणं असेल किंवा सर्टन काही नवीन स्किल सेट शिकणं असेल, तर ते आपण सहज जे जमतंय ते जर करत राहिलो तर ऑटोमॅटिकली तीच कक्षा पुढे पुढे वाढत जाते. हे आणि दुसरं अजून मला असं याबद्दल म्हणायचंय की तू जे सांगितलंस की सहज जे आहे ते आपण करत जायचं आणि तेच पुढे पुढे वाढत जातं. त्याच्यामध्ये 2 गोष्टी एकदम महत्वाच्या आहेत की सातत्य त्यामध्ये असलं पाहिजे की तरच ती गोष्ट शक्य होते. म्हणजे तुम्ही 2 किलोमीटर सायकलचं तुझे उदाहरण दिलंस की मला बरी वाटते, मी आज चालवली, आठवडाभर चालवली, पण ते जे सातत्य असेल तू अनेक वर्षांपासून राखलेस, तर ते त्यामध्ये खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. ते तू कसं साधलंस म्हणजे इतकं की म्हणजे ते तुझी आवड म्हणून की मोटिवेशन म्हणून की शिस्तबद्धता जी आहे तर ती कशी? नाही, याचं उत्तर म्हणणं खूप सोपं आहे. कुठलं पण क्षेत्र असेल किंवा कुठली पण नवीन शिकण्याची गोष्ट असेल, कुठली पण विद्या असेल, कौशल्य असेल किंवा अशी शारीरिक क्षमता, व्यायाम, स्पोर्ट्स असेल, कसं असतं की गोडी लागण्याच्या आधीचा टप्पा सगळ्यात खडतर आहे. गोडी लागेपर्यंत आपण आउट होऊ शकतो किंवा थांबू शकतो, विड्रॉ होऊ शकतो. पण एकदा गोडी लागली की मग वेगळं होऊ शकत नाही आणि मग ती गोडीच आपल्याला पुढे नेते. आणि हे सगळ्या क्षेत्रामध्ये की ज्यांना गणित अवघड वाटत असेल समजा, पण त्यांनी जर थोडे घुसले ते गणितामध्ये आणि त्यांना जे सहज जमतंय त्यांना ठीक आहे, त्यांना एकदम ऍडव्हान्स येत नसेल मग 2 चॅप्टर किंवा 2 स्टेप मागे जा. तुम्हाला त्या स्टेज पर्यंत जर का चांगलं येते मग ते सहजमध्येच तुम्ही खेळत राहा थोडं आणि त्याच्यात तुम्हाला हळूहळू कळेल की अरे पुढचं पण आपल्याला जमतंय. आणि मग ते जेव्हा डिकोड होईल आणि जेव्हा त्याची मजा उलगडेल तेव्हा मग तुम्ही नाही थांबणार. मग तुम्ही म्हणाल की अरे मला हे पण आलंच पाहिजे. सगळ्या त्याच्यामध्ये मग डान्स असेल, नृत्य असेल, कराटे असेल, सगळ्याच विज्ञानात म्हणजे अभ्यास असेल, सगळीकडे कुठल्याही साधनेमध्ये हेच सूत्र लागू होतं.
आपण शेवटाकडे येऊयात हळूहळू. मला एक तुला विचारायचं की ह्या प्रवासामध्ये म्हणजे तुझ्या आयुष्यावर काय फरक पडेल, म्हणजे थोडक्यात स्पष्ट अजून असं सांगायचं तर ह्या प्रवासातून म्हणजे सगळ्या प्रवासामध्ये कटू आणि चांगले अनुभव दोन्ही पण असतात, पण तू जितक्या ह्याच्याने सांगतोस तर मला असं वाटतं की तुला कटू अनुभव अगदीच कमी आले असतील, पण जनरली तुझ्या मनातले अनुभव असतील, बाहेरचे नाही अंतरंगातले अनुभव असतील, तर तू काय मागे सोडशील आणि काय पुढे सोबत घेऊन जाशील या प्रवासातनं बाहेर निघताना? अच्छा. मला असं वाटतं की याच्यात मध्ये जे आकडे आहेत किंवा जे अंतर मी पूर्ण केल्याचे जे हे आहेत, टप्पे आहेत किंवा त्या राईड्सचे जे असतात ते म्हणतो मी मागे सोडून ते आकडे मी कॅरी करणार नाही. पण मला जे लोक भेटले, जे सगळं बघायला मिळतं त्याच्याबद्दल अपार कृतज्ञता मी सदैव सोबत ठेवेन. हे अतिशय अतिशय सुंदर उत्तर दिलेलं आहेस तू, की म्हणजे अनपेक्षित, म्हणजे जे काही मला या प्रश्नावरती अपेक्षित नव्हतं तर अनपेक्षित खूप सुंदर उत्तर दिलेलं आहेस तू. तर हे पुढचं मला ह्याच्याबद्दलच विचारायचं तुला की म्हणजे त्या प्रश्नाची सुरुवातच तू करून दिलीस की हे निरंजन वेलणकर म्हणून तुझी एक आयडेंटिटी आहे किंवा तू ज्या ह्याच्याने सायकल एक मोहीम केलीस, पण हे सगळं न बघता आपण जसं म्हणतो योग या विषयामध्ये आपण म्हणतो साक्षी भाव, ह्या त्रयस्थपणे जर का तू ह्या ह्याच्याकडे बघितलंस तर तू काय सांगशील की एकंदरच पूर्ण ह्या 20 दिवसांबद्दल जर तू त्रयस्थपणे बघितलंस तर तू काय सांगशील? मी असं म्हणेन की लोकांच्या नजरेतून काय होतं ते सांगतो, आणि मी त्रयस्थपणे काय बघतो हे पण सांगतो. आता जे चिन्मय मिशन मध्ये स्वामीजींसोबत माझ्या खूप गप्पा व्हायच्या, खूप बोलणं व्हायचं, तर ते मला सारखं म्हणायचे व्हॉट यू आर डुईंग इज व्हेरी हार्ड, यू आर टेकन संकल्प अँड यू आर डुईंग अ व्हेरी हार्ड वर्क and this is a tapas. मी त्यांना म्हणलं no sir, for me it is a very easy and it is very enjoyable experience. No, this is a hard tapas, you don't know, don't dismiss it that way. मी म्हटलं ठीक आहे, मी तुमच्या वाक्याचा आदर करतो म्हणून त्याच्याशी सहमत नाही. हे मला अवघड असं कुठलं वाटत नाही, हे तर मी एन्जॉयच केलं आहे. त्यामुळे त्रयस्थपणे साक्षी भवानी मला काय वाटलं असं म्हणलं तर मी म्हणेन की मी तुफान मजा केलेली आहे, तुफान आनंद घेतलेला आहे. आणि मला असं वाटतं की या सायकल प्रवासामध्ये हा पण एक माझा एक छुपा मेसेज होता, अप्रत्यक्ष संदेश होता की आपण स्वतःसाठी पण वेळ काढला पाहिजे, स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःच्या स्पेससाठी सुद्धा आपण वेळ काढला पाहिजे. त्याचं पण एक महत्व आहे, त्याची पण एक व्हॅल्यू आहे आणि ती पण गोष्ट खूप महत्वाची आहे. हा पण कुठेतरी मला असं वाटतं की एक संदेश होता जो दिला जात असेल. आणि तेच म्हणून की मी खूप एन्जॉय केलं आणि मी कमालीचा लकी होतो की मला या ठिकाणी जाता आलं, अशा लोकांना भेटता आलं, अशा संस्थांमध्ये राहता आलं आणि इतका निसर्ग जवळून बघता आला. हे योग माझे खूप चांगले होते आणि मी स्वतःला खूप खूप नशीबवान समजतो की माझे कर्तव्य शकतो. याच्याबद्दल आम्हाला खूप सूक्ष्म अनुभव सुद्धा तुझे ऐकायला आवडतील, तर त्यासाठी तू प्लीज आमच्यासाठी काही एक लेख किंवा लेखमाला जर का केलीस तर आम्हाला नक्कीच ती वाचायला आवडेल. त्याची आम्ही लवकरात म्हणजे त्याची आम्ही प्रतीक्षेत आहोत असं तू सांगू शकतो. निश्चितपणे. आता हे कसं आहे, प्रत्येक दिवसामध्ये काही ना काही इव्हेंटफुल होतं, प्रत्येक दिवस की प्रत्येक दिवसामध्ये तितक्या गोष्टी होत्या. अगदी पहिल्या दिवसापासून असेल की मग बंगलोरचं शहर मागे पडलं, एस व्यासाचं सुंदर कॅम्पस, मग तिथून बाहेर आलो, मग नवीन रस्ते, मग शेत, मग त्याच्यातले रस्ते, छोटे छोटे गावं, मग तिथून जे सुरू झालं पुढे कावेरी नदी असेल किंवा मैसूरच्या आसपासचा भाग असेल, मग कर्नाटक मधलं मुख्य राजवट मैसूरची होती, मग तिथला तो इतिहास, ते मंदिर, हे सगळं जे प्रत्येक दिवसाचं खूप वेगळं आहे, तर ते मी लिहून काढणार आहे. तर त्याच्यात गमत अशी की सायकल प्रवास माझा 20 दिवसांमध्ये पूर्ण झाला, बरोबर, पण हे लिहून काढायला खूप जास्त दिवस करायचे लागतील, कारण प्रत्येक दिवसाला आणि जे लोक भेटले, ज्या संस्था त्यांना मला काही ना काही न्याय द्यावा लागेल आणि याच्यात मला जे मिळालं ते मला समाजासोबत शेअर करायचं, त्यामुळे त्याला वेळ लागेल. तो तर सायकल प्रवास 20 दिवसांमध्ये झाला, पण लिहून काढण्याचं जे काम आहे ते करायची 40-50 दिवस पण भेटतं. तर याच्यावर तुम्ही अंदाज करू शकता की सोपं काय आणि अवघड काय. म्हणजे आता तू जे साहसी मोहिमेची सुरुवात आता होणार आहे. आणि माझे मित्र आहेत, माझे मित्र मला म्हणतात सुद्धा की तू हे सगळं केलंस तर ठीक आहे, आता तुझं खरं काम सुरू आहे, त्याच्यासाठी तुम्ही केलंस. म्हणजे आता ते सातत्य राखणं तुला आता गरजेचं आहे. हा, आता खरं म्हणजे आता अवघड जे आता सुरू होतं. पण हे सगळं तर तुझं म्हणजे तू ते केलंस बरोबर आहे, पण म्हणजे ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. यासाठी तुला घरच्यांचा एक तर पहिले तर असं जनरल प्रश्न असतो की घरच्यांनी पाठवलं आणि तर त्यांचा पाठिंबा तुला कसा होता किंवा त्यांच्याबद्दल तू काय सांगशील? नाही, निश्चितपणे आता जसं
पडद्यावरती एक अभिनेता आपल्याला दिसतो रंगमंचावरती, पण त्याचं बॅक स्टेज वरती जे लोक आहेत ते पण खूप महत्वाचे असतात, कारण त्याच्याशिवाय होऊच शकत नाही. त्यामुळे बायको असेल, मुलगी असेल, आई बाबा असतील, या सगळ्यांनी खूप सपोर्ट केला. आणि त्याच्याबरोबर त्या त्या ठिकाणी जे लोक होते त्यांनी पण मला तितकंच कुटुंब सदस्यासारखाच सपोर्ट केला. त्यावेळेस माझी जी गरज असेल, की मला कुठे राहण्याची सोय होत नसेल किंवा काही सर्टन गोष्टी कळत नसतील किंवा रूट माहित नसेल, तर ते जे असतं त्यावेळेचं जे काम असतं ते त्या लोकांनी खूप केलं. त्यामुळे हे होतं. आणि घरच्यांचा पाठिंबा कसा मिळाला किंवा जाऊ कसं दिलं, तर याचं असं उत्तर होतं की त्यांनाही हळूहळू सवय होत गेली. आणि मुळात कसं होतं की जेव्हा नवीन सायकल सुरू केली तेव्हा मला शंका होती की मला 50 किलोमीटर जमेल का, 100 किलोमीटर जमेल का. मग हळूहळू जमायला लागलो. मग सायकल टूर करायला लागलो, 2 दिवसाचं, 3 दिवसांचं. त्याच्यातही चुकलो, कधी अयशस्वी झाले, कधी थोडेसेच करता आले. पण त्याच्यातून मला कळत गेलं की हा असं केलं तर हे होतं. आणि मग मला जो जसा कॉन्फिडन्स आला तसं हळूहळू घरच्यांना पण आलं की हा असं असं करू शकतोय, हा एवढं एवढं नक्कीच केलं, हा काही याला काही त्रास होणार नाही. आणि मग त्याच्यातून ती सवय त्यांना पण हळूहळू लागत गेली. आणि विशेषतः आई बाबांना पालक म्हणून तर कदाचित खूप काळजी वाटू शकते की हा असा चाललाय तर काय होत असेल, कदाचित ती पण सवय त्यांना हळूहळू होत गेली. तर माझी मुलगी पण सायकल चालवते, तर ती समजा उद्या 5-10 वर्षांनी अशी जर का निघाली तर त्यावेळेस आश्चर्य वाटण्यासारखं नाही. तेव्हा माझी काय मनस्थिती होईल याचा पण मी अंदाज करू शकतो. की त्याच्यावर मला माहिती की जे घरचे आहेत त्यांना काय एक प्रकारचा तणाव असेल किंवा त्यांच्या कुठले विचार असतील, पण ते सुद्धा हळूहळू सवय झाली असं मला वाटतं. आणि मला जो आत्मविश्वास होता तोच कदाचित त्यांना पण तो पोहोचला त्यांच्यापर्यंत, आणि त्यांना पण तो रिसिप्रोकेट झाला असं म्हणून. आपण तर जसे व्लॉग्स वगैरे लोकांचे बघतो, तर ते बघताना आपल्याला असं वाटतं की आपण ते स्वतः जगतोय. आता हे सगळं तुझ्याकडून ऐकताना मला असंच वाटतंय की असं वाटत होतं की तो उटीचा उतार किंवा ते जंगलातले हत्ती किंवा ते चिन्मयानंद मिशनचे जे हे आहेत तर ते हे सगळं मी स्वतः बघते असं मला वाटत होतं. तर तुझ्या माध्यमातून आम्हाला पुढचा प्रवास कधी बघायला मिळेल आणि तो कुठला बघायला मिळेल? हा प्रश्न खूप अवघड आहे आणि याचं उत्तर आता देणं पण कठीण आहे. पण माझे स्वप्न सांगतो मला की मी बऱ्याच आपल्या देशामध्ये फिरलो, हिमाचल प्रदेशमध्ये फिरलो, जम्मू काश्मीरमध्ये फिरलो, महाराष्ट्रात, दक्षिण भारतात फिरलो. एक पूर्वांचलामध्ये एक सायकल प्रवास करायचा अशी एक इच्छा किंवा एक स्वप्न आहे. आणि जम्मू काश्मीर लडाखमध्ये अपूर्ण मागच्या वेळेस जे राहिलं होतं तो पण एक सुंदर भाग आहे, तिथे एकदा फिरावं. अशा 2 एक मोहिमा तर कदाचित आहेत, स्वप्न म्हणून तर नक्कीच आहेत. आता त्या कधी होतील, काय होतील हे माहित नाही मला. नाही, आता ह्यासाठी तू जे आता जे शेवटचं हे सांगतोस की कधी होतील काय होतील माहित नाही, या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी हा तू तुझाच इंटरव्ह्यू परत एकदा बघ आणि मग तुला त्याची उत्तरं मिळतील की जर तू स्वप्न तयार केलीस तर तुझा रस्ता आपोआपच तयार होईल, हे सगळं आपोआपच तुला कळेल आणि लवकरात लवकर आम्हाला कदाचित ते पाहायला मिळतील असं मला वाटतं. आणि अशी आमची खूप मनापासून इच्छा आहे. तर त्यासाठी आम्ही तुला खूप खूप शुभेच्छा आणि ह्या सगळ्या वाटचालीसाठी तुझं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन आणि आम्हाला वेळ दिल्याबद्दल सुद्धा तुझे खूप खूप आभार. धन्यवाद. तुम्ही प्रश्न पण खूप छान विचारले. आणि हे संपवताना समारोप करताना मी परत एकदा म्हणेन की मला या संपूर्ण प्रवासामध्ये ज्या सगळ्या व्यक्तींनी साथ दिली, मला सायकलनी साथ दिली, त्या सगळ्यांबद्दल मनामध्ये प्रचंड कृतज्ञता आहे. सायकल बद्दल सुद्धा तेवढीच कृतज्ञता, कारण मला सायकल ही कधीच वस्तू किंवा वाहन वाटलीच नाही, ती सोबतच होती माझ्या. आणि जस्ट मी म्हणजे तिच्याशी बोलतच होतो आणि आम्ही मिळूनच हे करत होतो, इतकं ते होतं. त्यामुळे सगळे जे लोक असतील, संस्था असतील, निरामाची टीम असेल, सगळ्यांबद्दल मनामध्ये खूप कृतज्ञता वाटते आणि ती व्यक्त करून मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.